तिकडून आता ही लोक जमा होत आहे नाही बंद काय करायचं काम आहे आता सगळं दाखवायचं जेवढे जेवढे जमा होतील ना तेवढे लोक फिरत राहायचं कॅमेरा धरत राहायचं हो द्या ना गाडी लावून चला ना चला तिकडे जायचं पूर्ण असा चौकून कॅमेरा हा मग चला टाइमपास करत नाही साधारण प्रतीक अरे त्यांचा फोन आहे लाईव्ह काढ अरे पुढून नाही इकडूनच काढायला लागेल पुढे जात जात हा चला हा चाल ना तेच करायचं ना आपल्याला पुढं ना पुढून जायचं आता समोर हे सगळे लोक जमलेले इकडं गाडी घेऊन तेच कर राहिलं पुढे झालं पळावं लागेल समाधान आहे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं समाधान आहे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या ठिकाणी आता सगळ्यांनी इथं खाली बसून घ्यायचंय आपण ही परसूल ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कार्यालय परसूल या ग्रामपंचायत कार्यालय परसूलच्या या कार्यालयासमोर आपण सगळे गोरगरीब जनता जमलेले आहोत
आज या ठिकाणी काही ग्रामसभेचं नियोजन होतं. मला वाटतं तहकूब केलेली ग्रामसभा ते पण आज आयोजित केलेले होते. ग्रामसभेसाठी जे जमलेले असतील ते लोक त्या ग्राउंडच्या आतमध्ये बसलेले असतील किंवा आता म्हणजे तिचा टाइम होता. आपण ग्रामसभेसाठी म्हणून आलेलो नाही, तर ग्रामसभेवर आपल्याला एक निषेध व्यक्त करायचा आहे. आपल्या परसोल गावामधून समाधान आहे, समाधान वसंत आहे, ही व्यक्ती गोरगरीब जनतेसाठी काय काम करते, भ्रष्टाचाराच्या विरोधात काय काम करते, हे सगळे परसोल गावाला नाही, चांदवड तालुक्याला नाही, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधील जनतेला अवगत आहे. आणि समाधान वसंत आहे ही व्यक्ती त्याचं काय जे कार्य करते ना, याच्या कार्याची ओळख करून देणे हे तर मला वाटतं गावच्या लोकांना काही नवकं नाही, सांगायची गरज नाही. या ठिकाणी समाधान आहे गुंडागर्दी करतो, गावात दहशत निर्माण करतो, आया बहिणींची छेड काढतो, चोऱ्या माऱ्या करतो, भ्रष्टाचाराची खंडणी मागतो, असे प्रकार म्हणतात ना, पार्ल्याचा वास लपत नाही. तसं जर हे कृत्य जर तो करत असेल ना, तर याला कोणीही लपू शकत नाही, कोणीच लपू शकत नाही. मग या असे कृत्य करण्यासाठी जर अशी व्यक्ती जर कृत्य करत असाल तर ह्या व्यक्तीला नक्कीच परसोल गावातून नाही, तालुक्यातून नाही, जिल्ह्याच्या बाहेर तरी पार केलं पाहिजे, असा पोलीस स्टेशनचा किंवा डीवायएसपी साहेबांनी ही जी नोटीस काढली, या नोटिसीची कार्यवाही करणे उचित ठरेल, योग्य ठरेल. पण जर ही व्यक्ती जनतेसाठी लढत असेल, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असेल, गोरगरीब जनतेच्या विरोधात लढत असेल, तर ह्या व्यक्तीवर तडीपार करणे, नाशिक जिल्हा बाहेर 2 वर्ष तडीपार करणे अशी जी नोटीस काढलेली ना, या नोटिसीची कार्यवाही झाली नाही पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे इथं जे जमलेले हे गोरगरीब जनता, हे त्याच्यावर असलेलं हे सगळ्यांचं जनतेचं प्रेम, परसोल या ग्रामस्थांचं प्रेम, त्याच्या कामाची पावती, त्याच्या वागण्याची ही सगळी हे आज परसोल गावची ग्रामसभा आहे. ग्रामसभेला किती लोक जमलेले हे ह्या तार कंपाऊंडच्या आतमध्ये आहेत. ग्रामसभेचा आता टाइम होता, मागच्या वेळेसही कोरम पूर्ण झाला नाही, परसोल गावच्या ग्रामपंचायतीचा कोरम पूर्ण झाला नाही, म्हणून ती सभा तहकूब करण्यात आलेली आहे. आणि ती तहकूब केलेली सभा आज ह्या परसोल ग्रामपंचायतीच्या त्या कार्यालयासमोर ठेवण्यात आलेली होती आहे. आणि तिथे त्या सभेसाठी अद्यापर्यंत लोक जमा झालेले नाही. आपण ग्रामपंचायतीच्या त्या ग्रामसभेसाठी जमलेलो नाही, तर आपण सगळे लोक समाधान आहेर याला तडीपार का करण्यात येत आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण जमलेलो आहे. कशासाठी जमलेलो आहे? याचा जाहीर निषेध करण्यासाठी. हा व्यक्ती कोण्या आई बहिणीची छेड काढतो का? कोण्या आई बहिणीची छेड काढतो का? हा चोऱ्या माऱ्या करतो का? हा दरोडे करतो का? याच्याबरोबर किती गुंड बरोबर असतात? असतात काही गुंड बरोबर? कोणाला वाटतं गुंड बरोबर? हात वर करा बरं. त्याच्याबरोबर गुंड असतात असं वाटतं कोणाला? काय म्हणतात? काय म्हणतात? जनतेला सांगा, जनतेला उभं राहून सांगा, जनतेला उभं राहून सांगा. बोलणाऱ्या पोराला जरी विचारलं ना समाधान आहे कोण आहे, बोलणारा पोरग सांगल आहे. आणि याचं वाईट वाटतं, महिलांच्या डोळ्यातनं अश्रू ढाळतंय. काय ढाळतंय? अश्रू ढाळतंय. बघा, वाईट वाटतंय महिलांना, सगळ्यांना. शरमेची बाब आहे, लज्जास्पदाची बाब आहे. जर गावात चांगला सच्च काम करणारा मनुष्य त्याच्यावर खोटे नाटे जर गुन्हे दाखल करून आणि पोलीस स्टेशन त्याला हद्दपार करण्याची जर समजा नोटीस काढून त्याला हद्दपार करत असेल ना, तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाहीये. आणि बघा मित्रांनो, परसोल ग्रामस्थांच्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे,
जर गोरगरीब माणसं महिला अक्षरशः प्रत्येक महिला रडताय, जर चांगल्या माणसासाठी गरीबासाठी लढणाऱ्या माणसासाठी जर अशी चुकीची कार्यवाही जर होत असेल तर ही कार्यवाही ही थांबली पाहिजे, कुठेतरी थांबली पाहिजे. काय केलं या माणसाने गावामध्ये या नोटिसीत उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे तर हे बघा, याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेले बघा का समाधान आहे या व्यक्तीकडनं रस्त्यावरील व आजूबाजूच्या व्यावसायिक लोकांना त्रास देणे असा उपद्रव सतत करीत आहे. तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नागरिकांना धमकावून धाकधपटशा दाखवून मारहाण करून शिवीगाळ करणे हे त्याच्या नित्याचे झालेले आहे. याने शिवीगाळ केली का कधी कोणाला? कधी वाटलं असं? याने अशी दडपशाही केली का? रात्रीच्या याच्या बरोबर गुंड फिरतात का? याच्या हातात कधी वस्तू दिसली, हत्यार दिसलं का? सगळे आरोप काय आहे? खोटे आहे. बघा, याच्यावर असे खोटे आरोप करून आणि चांगली व्यक्ती गावात सहन होत नाही त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आणि गावातून त्याने भ्रष्टाचाराला विरोध केला. हा विरोध थांबवायला ही व्यक्ती आकलत नाही, आवरत नाही. गोरगरीब जनतेला आतापर्यंत तुमच्याला गरीब लोकांना गरिबासाठी काय योजना आहे याची माहिती तुम्हाला गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्य काळात मिळाली का? ही माहिती कोणाकडून मिळाली तुम्हाला? मग समाधान आहेर ही व्यक्ती जर समजा गोरगरीब जनतेच्या योजनांची माहिती देत असेल, चुकीची ठरत असेल आणि त्याला तडीपार करण्याची जर समजा या ठिकाणी एवढी जर कट कारस्थानाची भूमिका परसूल ग्रामपंचायतीकडून जर होत असेल तर याच्यासाठी आपण जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जर ग्रामपंचायत यांच्याकडनं ही चुकीची कारवाई होऊ नये आणि जनतेच्या गोरगरीब जनतेच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं जर ग्रामपंचायतीला वाटत असेल तर त्यांच्याकडनं या ग्रामसभेवर आज आपल्याला एक ठराव पारित करायचं आहे. समाधान वसंत आहेर यांना 2 वर्षासाठी जी जिल्हा हद्दपार करण्याची जी कार्यवाही होत आहे सदरची कार्यवाही जी चुकीची आहे आणि ही कार्यवाही होऊ नये. समाधान आहेर याचं जे कार्य आहे गोरगरीब जनतेसाठी लढणं, त्याच्यानंतर चुकीचं होणाऱ्या कामासाठी अडथळा आणणं, त्याची विचारपूस करणं, काम चांगल्या पद्धतीचं करून घेणं, गरीब जनतेच्या योजनेची माहिती गरिबांपर्यंत पोहोचवणं. आजपर्यंत पोलीस स्टेशनने म्हटलंय नोटिशीमध्ये पुढं काय म्हटलं का बाबा हा समाधान आहेर हा गावात आहे ना बेकार फिरतो, बेकार नोटिशीत उल्लेख आहे, पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये उल्लेख आहे. समाधान आहेर गावामध्ये बेकार फिरताना दिसला का कधी? समाधान आहेर गावामध्ये काय काम करतो, त्याच्या म्हणजे काय काम करतो का तो? राशन कोण वाटतं गावाचं? म्हणजे प्रत्येक गरीबाच्या सानिध्यात आहे का समाधान आहेर? राशन भरायला महिला वर्ग जातात का कधी? जातात ना. कधी तिरका महिला एखाद्या महिलेकडे त्याने तिरका बघितलं का? काही कोणाला त्रास झाला का? गावातलं पाणी कोण वाटतं? पाण्याची काही त्याची बॉम्ब आहे का? बोला बोला काय 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 ते समाधान भाऊ मुळेच आम्हाला आज पाणी मिळालं नाही तर आम्हाला पाणी सुद्धा मिळत नाही. हे लोक लक्ष सुद्धा देत नाही, कोणाला पाणी आहे नाही हे सुद्धा चौकशी करते नाही लोक. चला ठीक आहे, आज आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण प्रतिक्रिया घेणार नाही. परंतु आदिवासी समाजाच्या महिलांनी मागे आता मला वाटतं 2022 मध्ये आमच्या वस्तीवर ग्रामसभा आयोजित करावी असे कागदावर लेखी मागण्या केलेल्या आहेत. 2022 गेला, 2023 गेला, 2024 गेला, परंतु वस्तीवर ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नाही. गट विकास अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार झालेले आहेत. बघा, ग्रामपंचायतीने ही दखल घेतली पाहिजे तर गावामध्ये ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे. तुमच्या सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे आणि ग्रामपंचायतीला विशेषतः ग्रामपंचायतीला विनंती आहे का कट कारस्थानाचे राजकारण बाजूला ठेवा, पण जनतेच्या समस्या काय आहेत ना, जनता जर मांडत असेल ना त्यांचे महत्वाचे आणि त्यांनी नमूद केलेल्या सगळ्या समस्यांची आपल्या ग्रामपंचायतीकडे नोंद घेतली पाहिजे. आतापर्यंत संपूर्ण आदिवासी समाज हा तोंडी भुकलेला नाही, कागदावर भुंकलेला आहे. कागदावर त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या आदिवासी समाजामध्ये ग्रामसभा लावा, आमच्या सुखसुविधा बघा.
आणि आमच्या सुखसुविधा त्या आमच्या मिळाल्याच पाहिजे, हक्काच्या आहे. आणि त्या सुखसुविधा आहे का त्याच्यासाठी वस्तुस्थिती पाहणी करा आणि ग्रामसभेमध्ये ते विषय मंजूर करा. याच्यासाठीची मागणी 2022 मध्ये केली होती. अजून त्या आदिवासी समाजाच्या वस्तीवर ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. घेतली पाहिजे, कारण जिथं जास्त लोक आहेत ना, खरं तर सभा या वार्डात घेतल्या पाहिजे. ग्रामसभेचा एकदा अभ्यास करा, अभ्यासा. वार्डामध्ये ग्रामसभा घेताना पहिल्या आदल्या दिवशी वार्डाच्या सभा झाल्या पाहिजे. त्यांच्या समस्यांचा आपण कुठंतरी लेखी दखल घेतली पाहिजे. दुसऱ्या दिवसाला ग्रामसभेवरच्या मांडल्या पाहिजे. कागदावर फक्त ग्रामसभा दाखवायची म्हणून दाखवू नका, मासिक सभा दाखवायची म्हणून दाखवू नका. जनतेच्या समस्या काय आहे त्या समजून घ्या. सुटायासारख्या नसतील तर त्या चर्चेतून सोडवायचा प्रयत्न करा. पण जर समजा आपण जर राजकारणासाठी जर राजकारण केलं तर त्याचे पडसाद चुकीचे होऊन आणि एक दिवस सगळ्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे त्या गावाचा विकास कुठल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती या परसोलगावची निर्माण झालेली आहे. आज या परसोलगावच्या या गोरगरीब जनतेला जाहीर निषेध करून चांगल्या माणसासाठी ग्रामपंचायती समोर ठराव मागून आणि तो ठराव सादर करण्याची वेळ आली. ही वेळ येण्यापूर्वी त्याचा गावातून या ठिकाणी हद्दपार करण्याचा तडीपार करण्याचा निर्णय व्हायला नको होता किंवा अशी मागणी करायला कोणी नको होती. ही मागणी कोणी केली असेल याचा आपल्याला कुठे पोल खोल करायची नाही. ज्याने केली असेल त्याच्या मनामध्ये ते अपप्रचार येत आहे कोणी मागणी केली ती, परंतु ही मागणी चुकीची आहे. आणि ही चुकीची जर समजा ग्रामपंचायत सदस्यांना, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना, ग्रामसेवक, शासन प्रशासनाच्या व्यक्तीला ही चुकीची कारवाई आहे किंवा नाही असं जर वाटत असेल तर त्यांनी या जनतेची जी मागणी आहे तर याचा हद्दपारीचा हा निषेध करून आणि याची हद्दपारी रद्द झाली पाहिजे असा ठराव सहमत करून आणि तो ठराव आज डीवायएसपी साहेबांकडे सादर करायचा आहे. तर तो ठराव घेण्यासाठी ही गोरगरीब मंडळी इथं आलेली आहे. तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि शासनाचे प्रशासन अधिकारी, ग्रामसेवक यांना विनंती आहे हा मोर्चा कशासाठी आला याचे आपल्याला कल्पना होणं गरजेचं आहे आणि ती कल्पना या जनतेतून सांगितलेली आहे. तर तसा तो ठराव इथं तुम्ही आता पारित करून आणि या व्यक्तीला हद्दपार करण्यात येऊ नये, चुकीची कारवाई आहे या बाबतीत आपण तसा ठराव पारित करून तो इतिवृंदाला नोंद घेऊन आणि आज या कार्यवाहीला थांबवण्यासाठी ठराव पारित करून तो देणार आहात का, आणि देणार असेल तर तो त्याबद्दल तुमचं देणार असेल तर ते मत व्यक्त करा, नसेल देणार तर ते मत व्यक्त करा. आणि ठराव देणार असाल तर तसा तो ठराव देऊन आणि ही कार्यवाही रद्द करण्याची जी भूमिका आहे याच्यासाठी आपण डीवायएसपी साहेबांकडे तो ठराव घेऊन जाणार आहोत. आणि पुढची ही चुकीची कार्यवाही आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी चांगला सरळ पद्धतीने काम करणारा मनुष्य आहे आणि अशी कारवाई कोणावर होऊ नये. हा खरंच गुंड परिवर्तीचा माणूस असेल ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बायांची छेड काढणारा असेल ना कारवाई झाली पाहिजे. अहो तिथं दारू पितात, तिथं तुमचे माणसं असं बायांसमोर मुततात, तिथं का नाही लक्ष घालत? तिथं घाला ना लक्ष. दारासमोर येऊन बोला मुततात बोला ते काय लोकं. बोला बोला मला काय अहो ज्या ठिकाणी दारू पितात त्या ठिकाणी तुमचे माणसं बायांसमोर येऊन मुततात, असे धरतात चड्डी तुमच्या हातात असे मुततात, तेव्हा का नाही लक्ष घालत ग्रामपंचायत? काय करते तेव्हा ग्रामपंचायत? बघा अशा अनेक समस्या आहेत. बघा आता अनेक समस्या आहेत, परंतु या चांगल्या व्यक्तीच्या बाबत आज ही संपूर्ण जनता हळहळ करत आहेत. तर यांची ही तडीपाराची कार्यवाही ही रद्द व्हावी याच्यासाठी हा ठराव पारित करण्याकामी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शासनाचे प्रशासन अधिकारी, ग्रामसेवक काय निर्णय घेणार आहेत इथं सरपंच यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे आणि ग्रामसेवक यांनी सरपंचाच्या आदेशानुसार या ठरावाच्या बाबतीत योग्य ती दखल घेऊन आणि आज या जनतेसमोर त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाचं उकलन करावं, त्यांना या ठिकाणी खुलासा करावा. ठीक आहे, बाकीच्या प्रश्नावर आपल्याला बोलायचं नाही. आज आपला फक्त तो विषय आहे त्या संदर्भात बोलायचं आहे. सरपंच ताई यांना विनंती आहे का आपण या ठरावाच्या बाबतीत काय म्हणणं आहे त्याचा खुलासा करावा.
तोपर्यंत त्यांचे 2 शब्द त्यांना विचार करण्यापर्यंत आपण या कार्यवाहीच्या संदर्भात जो निषेध करतोय त्याची आपण घोषणा देऊ. निषेध निषेध हात वर करून निषेध करायचा आहे. निषेध निषेध. काही लोकांना निषेध करावं वाटत नसेल तर हात वर करू नका. ज्यांना सगळ्यांना वाटत करा. निषेध निषेध. हद्दपार कार्यवाही रद्द झालीच पाहिजे. तडीपार कार्यवाही रद्द झालीच पाहिजे. समाधान भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. समाधान भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. निषेध निषेध. निषेध निषेध. या संदर्भात समाधान भाऊ काय काम करता काय नाही आपल्या गावच्या लोकांना ज्ञात आहेत. परंतु त्यांचं कार्य काय आहे हे जनतेमध्ये आज फेसबुक लाईव्ह मधून बाहेर जनता पाहत आहे. आणि समाधान भाऊवर ही कार्यवाही जी केलेली आहे या कार्यवाहीचं ते स्वतः स्वागत करतात. ते म्हणतात जर समजा ही कार्यवाही जनतेच्या मनाने बरोबर असेल तर मला पोलिसांनी काय नोटीस काढावं. मी स्वतः होऊन जिल्ह्याबाहेर जाण्याची स्वतः तयारी ठेवलेली आहे. तरी पण या कार्यवाहीच्या बाबतीत कार्यवाही का झाली कशी झाली समाधान अय्यर यांनी कुठं असते त्यांनी इथं येऊन 1-2 मिनिटं या जनतेला त्यांच्या कार्यवाहीच्या संदर्भात खुलासा करावा. त्यापूर्वी एकच जाधव हे 2 शब्द जरा बोलत आहे. या गावचा नागरिक विकास जाधव बोलतोय आणि माझ्यासाठी 24 नागरिक आहे. आम्ही दोघं रेशन सुद्धा एकत्रच वाटतो आहे आणि त्याचं तो काय काम करतो हे स्वतः सांगू शकतो. कारण मी 24च्या संगती आहे. आम्ही दोघं कायम संगती असतो. कुठेही काही अडचण असली कोणाची अडचण असली आतापर्यंत आमच्याकडे वर्ष झालं रेशन दुकान येऊन तर आम्ही आतापर्यंत 150 कार्ड चालू केलेले. हे कार्य समाधान अय्यरचं आहे. परत या गावात रोजगार हमीची कामं निघत नव्हती. स्वतः अर्ज करून ग्रामपंचायतीला दिलेले होते. परत स्वतः जाऊन तिथं हे रोजगार हमीचे कामं या गावात सुरू करायला लावलेले आहेत. आणि आतापर्यंत ज्यांनाही कुठलीही काही अडचण आली असेल त्या ठिकाणी समाधान अय्यर हा उभा राहिलेला आहे. आणि गावात महिन्यापूर्वीची अवस्था आहे. या गावात पाणी जे प्रत्येक गल्लीत प्रत्येक याच्यात ओरडत होते आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही. परंतु समाधान अय्यर याने 1 महिन्यापासून स्वतःच्या हातात पाणी वाटप घेतलेलं होतं. तर आतापर्यंत सांगा आज सगळ्या समोर विचारतो मी गावात येते मी सर्व बसलेले आहात तुम्हाला वेळेवर पाणी येतं ना. महिन्यापासून तुमची काही तक्रार आहे का पाण्याची मग. आणि यापूर्वी तुम्हाला पाणी मिळत होतं का महिन्यापूर्वी पाणी मिळत होतं का रितसर. ज्यावेळेस 1 महिन्यापूर्वी समाधान अय्यरनी जेव्हा पाणी वाटप हातात घेतलं तेव्हापासून या पूर्ण गावाला पाणी व्यवस्थित मिळत आहे. सांगा जर या माणसाचं चांगलं कर्तृत्व आहे तर अशा माणसावर तडीपार होण्याची वेळ आली पाहिजे का. म्हणजे विचार करा हे हुकुमशाही चालू आहे तर आपल्याला या गावातील हुकुमशाही बंद करायची आहे. आणि कुठलंही हे बघा जो माणूस चांगले कार्य करतो त्याचं चांगलं आरोप खरे जर असते त्यासमोर तुमच्या सर्वांच्या साक्षीने समाधान अय्यर चांगलं कार्य करतो किंवा नाही करतो ना. हा जर चांगलं कार्य आहे आणि अशा व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर सर्वांनी हे उभं राहिलंच पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि आपण आपल्याला जर कोणाला स्वतःचं वैयक्तिक अजून हे करायचं असेल तर त्यांनी मत व्यक्त करू शकता ही माझी नम्र विनंती. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाधिकारी यांना विनंती आहे सर्वांच्या बाबतीत 2 शब्द बोलावं. आता संपूर्ण खुलासा करणं त्या नोटिसीमध्ये उचित असं ठरणार नाही. आपल्याला DYSP साहेबांच्याकडे जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यांच्याकडे जर समजा आपण वेळेत गेलो नाही तर पुढची कार्यवाही आपल्याला थांबवणं शक्य होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा ठराव आणि या जनतेचे जे निवेदन दाखल करायचे सह्यांचं हे घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात वेळ होतोय. तरी पण सविस्तर त्या गुन्ह्याच्या बाबतीत किंवा त्या कारवाईच्या बाबतीत हातापारीच्या बाबतीत काय झालं आहे ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे ते खुलासा त्यांच्या स्वतःतून ते मुखातून ते करतायत. मला काल दुपारी
तर याचा नोटीस देण्याचा उद्देश असा त्यांचा का त्यांना म्हणजे जे बी कोणी असतील ते आता त्यांनी माझी सूचना दिली तिला याला गावातून हद्दपार का करण्यात येऊ नये. मला ज्या कारणाने इथून हद्दपार करून राहिले त्याचं कारण पहिलं कारण असं माझ्यावर 2001/4/2022 रोजी पहिला गुन्हा दाखल केला होता सरपंच महिलेने. या ग्रामपंचायत मधल्या सरपंच महिलेने पहिली ग्रामपंचायतची सरपंच या टर्म मध्ये तिने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता 354. काय गुन्हा दाखल केला होता 354. माहिती तुम्हाला कलमाचा अर्थ काय माहित नाही कोणाला. तो कलमाचा अर्थ या ग्रामपंचायतच्या बसलेल्या सर्व सदस्य सरपंचांना खूप माहिती चांगला अनुभव त्यांच्याकडून विचारून घ्या. त्यांनी मला 354 म्हणजे छेडछाडीच्या गुन्ह्यामध्ये पहिला गुन्हा अटकवला होता मला. तर मी 40 ते 50 लोक होते याच्यात बसलेले वंचित लोक आहेत जे गावच्या घरकुलासाठी मी इथं भांडण करायला आलो होतो. आमच्या वकिलाकडे मागणी केली तर तुम्ही वंचित लोकांना पहिले घरकुल द्या मग दंडांच्या लोकांना घर द्या. ही मागणी घेऊन मी त्यांच्या समोर गेलो तिथं. तर त्यांना मी या गोष्टीत वरचढ वाटलं तर त्यांनी मला काही म्हणजे विचारपूस न करता सरपंच महिलेचं तोंड सुद्धा देखील बघितलेलं नाही. 40 ते 50 गावातील नागरिक होते त्याची व्हिडिओ फुटेज आमच्याकडे 2 तासाची. तरी पण या लोकांनी माझ्यावर रात्री 12:30 वाजता 1 वाजता मी त्या सरपंच महिलेच्या या दरवाजामध्ये या दरवाजात तिच्या हाताला धरलं आणि तिच्या कुशीत हात घालून तिला बोललो की तू एकटी भेट तुला बाजूला येऊन तुला सांगतो काय बाकीचं ते. मला सांगा एवढी जर वाईट प्रवृत्ती माझी असेल ना तुम्ही मला 100% तुम्ही नका नोटीस काढून मी स्वतः जातो गावाच्या बाहेर. माझ्यावर जर याच्या आधी एकही महिलेने सांगावं मुलीने सांगावं की मी वाईट नजरेने कोणाकडे पाहिलं मी 100% शरणागती पत्करायला तयार आहे. पण तुम्हाला जर त्या ग्रामपंचायतीतला भ्रष्टाचार करून पैसा खायचा असेल गोरगरिबांना घरं द्यायचे नसतील इथं बसलेले लोक आहेत ज्यांचे 15-15 हजार रुपये घेऊन तुम्ही घरं दिलेली 15-15 हजार रुपये घेऊन इथंच बसलेले लोक जे सांगतील आता थोडं तुम्हाला तुम्ही 15-15 हजार रुपये घेऊन घर कसे दिले. आणि ज्या दिवशी मी 1/4/2022 रोजी मी इथं जेव्हा आंदोलन उभं केलं या ग्रामपंचायतीला कुलूप लावली मी स्वतः. त्याच्या 4थ्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन 15-15 हजार रुपये रिटर्न दिलेले त्यांनी ज्यांनी दिले त्यांना कळून राहिलं आता ते कोण असतील मला मी नाव नाही घेणार त्यांचं. मला सांगा मी काय चुकीचं काम केलं. ज्या गरीबांचे 15-15 हजार 10-10 हजार 5-5 हजार घेतले होते ते त्यांना परत देण्याची वेळ आली. हे काय सांगत होते माहिती का बाबा 15-15 हजार रुपये घरकुलासाठी दिलेले. गरीब लोकांची मागणी घेऊन या ग्रामपंचायतीत भांडायला आलो. यांनी त्याचा काय काढला माहिती का रात्रीच्या 1:15 वाजता माझ्यावर सरपंच महिलेच्या कुशीत हात घातला. मी मला बायको नव्हती मी तिच्या कुशीत हात घालायला आलो होतो. यांनी माझ्या एवढा वाईट आरोप केला साहेब त्याच्यासाठी माहिती का यांनी याची अडवणूक केली का 15-15 हजार रुपये आम्ही 10 लोकांकडून घेतले होते. आमचे पैसे परत द्यायची वेळ आली. आम्ही दुःख आला होता ते परत द्यायची वेळ आली. आम्हाला शेण खाऊन आम्हाला परत वकायची वेळ आली. तुम्हाला वाईट कामं करायचं तुम्ही करा ना. आपण मला कचरा त्याचा मी माझी रास्त मागणी आहे. लोकशाही साहेब भांडायचं चुकीचं आहे का रणदेव साहेब चुकीचं आहे भांडणं चुकीचं आहे का. लोकशाहीमध्ये एखादा नागरिक जर न्याय मागत असेल एखाद्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी भांडणं चुकीचं आहे का. तरी पण या लोकांनी माझ्यावर म्हणजे मी दुपारी 11 वाजेपर्यंत बसलो होतो तर रात्रीचं 1 वाजेपर्यंत विचार केला हा पुढे आकलन. यांनी माझ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला 1/4/2022 रोजी बरं का. पहिला गुन्हा आहे माझ्यावर या ग्रामपंचायतीने केलेला. मी ग्रामपंचायतीला मी दाखव परसूल ग्रामपंचायत इथं यांनी ही करामत करून दाखवली 1/4/2022 पासून या ग्रामपंचायतची आणि माझी घसरण चालू झाली. त्याच्या आधी या ग्रामपंचायतची पायरी देखील मी कधी चढलेलो नाही. या ग्रामपंचायतीचं माझं घेणं होतं साहेब इथं काम केलं होती की माझं घेणं यांच्याकडून मी 8 वर्षांनी घेतलं होतं. 1500 रुपयाचा चेक होता तरी पण यांच्याकडून मागायला जायला नव्हतो. एवढी आमची ग्रामपंचायत आहे की मी तिचं 8 वर्ष मागायला जाऊ शकत नाही. मी गोरगरिबाईच्या न्याय हक्कासाठी गेलो त्यांनी माझ्यावर छेडछाडीचा पहिला गुन्हा सोबत आहे. तर तुमचं म्हणणं होतं ना कशा कारणाने मला सुरुवात केली तडीपारला त्याचा दुसरा गुन्हा सांगतो आणखी मी आता म्हणजे पहिल्या गुन्ह्याचं वर्णन सांगतो का गोरगरिबाईच्या लढ्यासाठी गेलो त्यांचे 15-15 हजार रुपये परत द्यावा लागले. त्याचा काळ धरून आणखी पुढे 6 महिन्यांनी 6 महिने म्हणण्यापेक्षा 1 वर्षांनी 7/6/2023 रोजी त्याच्या 1 महिना अगोदर आदिवासी बांधवांच्या म्हणजे का आपली जी भरवी रस्त्याची वस्ती तिला यांनी ग्रामसभा घ्यावा त्या मागणीसाठी पत्र दिलं. लेखी पत्र आहे. विस्तार अधिकारी साहेबांनी सुद्धा पत्र दिलंय. गट विकास अधिकारी म्हणजे आपले गट विकास अधिकारी महेश पाटील त्यांनी पण पत्र दिलं होतं की ती ग्रामसभा तुम्ही तिला वस्तीवर घ्या त्यांची मागणी ना तर घ्या. त्या ग्रामसभेचा उल्लेख करून मी म्हणजे व्हॉट्सअपला हे टाकली त्याचीवाली कबा यांनी ज्या व्यक्तीला असेल त्यांनी आता वैयक्तिक लावून नाही घेऊ का. आता त्यांनी भानगडी केल्या माझ्या बरोबर लढाया केल्या त्या अनेक गोष्टी झाल्या. मी 7 दिवस जेलमध्ये गेलो अनेक गोष्टी झाल्या. मी सांगत नाही उल्लेखानं सांगायची गरज आली लोकांना माहित नाही म्हणून माहिती करून द्यायची वेळ आली. तर मला तडीपारीची नोटीस का आली गावातून 2 वर्ष जाण्याची वेळ का येते तर ह्या ग्रामपंचायतीला चुकीचे कामं करायला मी अडवणूक करतोय म्हणून माझ्यावर वेळ आणली. दुसरं मी दिवसा डावळ्या एका व्यक्ती
पुरावे तयार करून ठेवले. मी दिवसा ढवळ्या त्याच्या कागदावर बरं का, दिवसा ढवळ्या मी त्या व्यक्तीच्या खिशातून 10,000 रुपये काढले. ती घटना कुठं घडली? रेशन दुकानासमोर, रेशन दुकानाच्या समोर घडली. मी रेशन दुकानात होतो तिथं घडली. माझ्यावर 4-5 जणांनी हल्ला केला, मला मारहाण केली, माझ्यावरच गुन्हा दाखल झाला 394. माझ्याकडून त्यांच्या समोर गुन्हा दाखल नाही झाला. त्यांनी म्हणले की अॅट्रॉसिटी दाखल केली. दाखवून द्यावा ती अॅट्रॉसिटी कुठे, त्यांनी दाखवून द्यावा. आजही माझ्या नावची चर्चा आहे गावात की मी अॅट्रॉसिटी किंग मला करेल. यांनी ज्या ज्या अॅट्रॉसिटी मी गावात हो राहिल्या का ते मी करतो. मला सांगा या बाई, एवढी जी आदिवासी बांधवी, दलित बांधवी, तुम्हाला मी अॅट्रॉसिटी करा असं कोणाला सांगितलं का? नाही, अॅट्रॉसिटी गावात दाखल करायला लावल्या आहे का? तुम्हाला कोणाला बोललो का मी? आता ही मी ती सहानुभूती म्हणून बोलायचा विषय नाहीये. तर माझा दुसरा गुन्हा काय झाला होता? 394 म्हणजे दिवसा ढवळ्या या मारुती मंदिराच्या सामने चोरी केली. मी एका जणाच्या खिशातून काढले आणि मग मला मी तिकडे तपासात 6,000 रुपयाची मदत केली. अहो, इतकी खालच्या दर्जाला गेलेलं चांदवड पोलीस स्टेशन, साहेब ऐकू राहिले तुम्ही? तिथं खालच्या दर्जाला गेलेलं पोलीस स्टेशन. याच्या पहिले PI साहेब, तुम्हाला आता लाईव्ह मध्ये बोलतो, सर्व जनतेच्या सामने ओपन बोलतो, जनतेतून बोलतो. पहिले PI समीर बारावकर यांनी माझ्यावर कट कारस्थानाने हे दोन्ही गुन्हे दाखल करून घेतले. का? आता मी त्यांच्या प्राधिकरणात गुन्हा दाखल केला होता. हा PI माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून मी त्याच्यावर नाशिक प्राधिकरणामध्ये, पोलीस प्राधिकरणामध्ये गुन्हा दाखल केला. त्याचा निकाल माझ्याकडून लागला. आता 1/4/2024 रोजीचं पत्र आहे, त्याला शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये 1 वर्षासाठी निलंबन आहे. हे बघा, सगळ्यांनी बघा लाईव्ह मध्ये. ह्या कारवाईचं कट धरून समाधान आहे. एवढा वर पोहोचला बाबा, PI सारख्या लोकांना, म्हणजे PI सारख्या अधिकाऱ्याला जर हा निलंबन करू शकतो, याला गावात ठेवणे गुन्हा झालं, जिल्ह्याच्या बाहेर काढा याला. मी त्यांना भेटत नाही. माझी फेसबुकला तुम्ही रोज बघा, मी त्यांच्या रस्त्याचे भ्रष्टाचार काढतो, ग्रामपंचायत. लोक मला फोन करता म्हणून मी जातो त्यांच्याकडे, मी नाही जात कोणाकडे. जर तुम्हाला चांदवडचे PI वाघ साहेब, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला समाधान चुकीचा वाटत असेल ना, त्याची फेसबुक लाईव्ह चेक करा साहेब. तुम्ही बघूच राहते माझ्यावाली फेसबुक. असं का करता खोटं चुकीचं सांगण्यावरून लोकांच्या? तुम्ही जर एक सच्च्या माणसाला, मी स्वतःला सच्चा म्हणणार नाही, ही जनता सांगेल तुम्हाला, गावात या, खुलासा करा प्रत्येक घरात जाऊन. जर ग्रामपंचायत सदस्य मेंबर सोडून जर कोणी वाईट बोललं ना साहेब, तर तुमच्या अगोदर तुम्हाला नोटीस काढण्याच्या अगोदर मी गाव सोडेल. मी सत्यासाठी भांडतो, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात भांडतो, मी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भांडतो. माझा कोणाच्या वैयक्तिक वैर नाही साहेब. ही जी ग्रामपंचायत यांच्या संघ 9 मेंबर आहे ना, यांच्या संघ माझं वैयक्तिक वैर नाही साहेब कधीच. ते त्यांनी लावून घेतलं. का लावून घेतलं माहितीये का? तर त्यांनी बाई इकडे बघा, तिकडे दाखवा, आमच्या गावात 1.5 कोटीचं मंदिर झालं. या मंदिरात त्यांनी सहकार्य केलं, 16 लाख रुपये भरले. ती गोष्ट मला मान्य आहे ना. 16 लाख रुपये भरून ती या ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य झाली, सरपंच झाली, ती गोष्ट मला मान्य आहे. पण ते बिनविरोध झाले म्हणजे आम्ही काहीच मागायचं नाही का? आमच्या मागण्यात मांडायच्या नाही का? आम्ही बोलायचंच नाही का? आमचा पहिला लढ्याला विरोध सुरू झाला तो आमच्या गावाच्या शेजारचे शिवनाथ बोरसे यांनी आमच्या वाखारी धरणातून मुरुमनीला 500 ते 700 डंपर. पहिला लढा सुरुवात झाली. या ग्रामपंचायतीने माझा जो गैरसमज गावात पसरवला त्याला मला उत्तर द्यायचं आज या माध्यमातून. लोकांना माहित नाही, सर्वसामान्य लोकांना माहित नाही का काय सुरू झालं, कसं झालं. तो वैयक्तिक लढा होता माझावाला. मी मला ग्रामपंचायतीचे सदस्य मेंबरांच्या म्हणजे 2-3 माझ्या लेडीज आहे, त्यांच्या मिस्टरने मला सांगितलं तर बाबा आम्हाला तो रेटत नाही, तू ये, आला तर बरं होईल, तुला त्याच्यातली माहिती. मी गेलो ना, मी त्या दीपक गोरसेला बोललो, म्हटलं तू चुकीच्या पद्धतीने वावरायला. त्याने रॉयल्टीचा कागद दाखवला. आमच्याच गावातील पोपट काळू निक्कम यांच्या शेतातली रॉयल्टी असताना त्याने आमच्या धरणातून 500 ते 700 डंपर नेले वाहून. त्याच्या विरोधात मी पत्रव्यवहार केला. मला उपोषणाची वेळ आली, मी उपोषण केलं. त्याच्यावर मला शासनाने काय न्याय द्यायचा तो दिला. मला 2022च्या 4थ्या महिन्यामध्ये त्या समोरच्याच्या उत्तरेवर 79,57,310 रुपयाचा बोजा लागला. काय चुकीचं केलं मी गावामध्ये? गावची मालमत्ता त्यांनी बाहेर गावाला होऊन गेली. काय चुकीचं केलं का कोणी? सांगा मला चुकीचं केलं सर. आणि यांनी काय पसरवलं माहिती गावामध्ये? याच्यामुळं गावात पाठी सुद्धा कोणाला उचलता येईना म्हणे. काय म्हणले? याच्यामुळं गावात कोणाला पाठी उचलता येईना. अहो, यांनीच मला इकडे साखर ऐकू 9 जणांनी मारलं होतं. तेव्हा ती जागा आहे तिकडे त्या टपऱ्याची चपात्या, तिथं मला 9 जणांनी मारलं होतं. कशासाठी मारलं माहिती का? म्हणलं माहिती नसतं तर माहितीसाठी सांगतो. एक तडीपारीचे का आधीच निघाले माझ्यावर. तर तिथं त्या चांदवड निफाड रस्त्याच्या ठेकेदाराने तिथं डेपो मारला होता 40 गाड्यांचा, 50 गाड्यांचा. तो डेपो मी माझ्या भिस्तीवर उचलला. आणि रस्त्याला या टपऱ्या का ज्यांच्यासाठी बोलले, रस्त्याच्या कडाच्या व्यावसायिकांना हा त्रास देतो,
त्या व्यावसायिकांना मी मटेरियल भरून माझ्या स्वतःच्या मशीनीत टाकलं, तिळत उचललं आणि गावात टाकलं. आणि एक माझी उपसरपंच आहे परसराम निकम, त्याच्या घरात टाकलं, त्याच्या चाळीत टाकलं. अहो या लोकांनी मला सकाळी 7 वाजता येऊन तिथं मारलं होत्या शिवाय आपल्या विजू जाधवच्या टपरी पुढे मारलं. कावर मारलं माहिती का? तो मुरुम उचलला का म्हणे, तो ग्रामपंचायतीचा मुरुम आहे म्हणे. मग यांनी त्याच्याकडून पैसे घेतले का होते ठेकेदाराकडून? सांगा ना, तुम्हाला माहिती या गोष्टी काही नाही माहिती. आता याच्यात उल्लेख काय माहिती का? गोर गरीब जनतेला मी त्रास देतो. याच्यातल्या कोणाला जर त्रास असेल तर त्यांनी लेखी खुलासा द्यावा की मी समाधानपासून आम्हाला असा त्रास आहे. एक व्यक्ती जर गावातली बोलली ना साहेब मी हे गाव सोडून जाईल, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला गरज नाही खुलाशी करायची. पण एक व्यक्तीने सांगावं, फक्त गावातल्या कोणी येऊन सांगावं, गोरगरिबांमधल्या ज्याला गुंठावर जमीन नाही, जो हातावरचा माणूस त्यांनी सांगावं फक्त. किंवा या रस्त्यावर जेवढे आहे ना एवढे दुकान आहे तेवढे एकाने सांगावा. समाधान आहे आम्हाला वाईट वाक्य बोलला किंवा वाईट म्हणजे काही त्रास दिला, मी हे गाव स्वतःहून सोडून जाईल. साहेब वाघ साहेब, मला या तुमच्या कागदाची गरज नाही. मी खूप त्यागी माणूस आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. घरातून बाहेर निघतो ना तर विचार नाही करत. या लोकांना चिंता आहे माझीवाली. हा कसा काय येतो, गाडीला पेट्रोल काय करतो, आणि का हातावरचा आहे का साहेब? तुम्ही चांदवडची प्रतिक्रिया ऐकली असतील. मी 2010 पासून चांदवडमध्ये माझ्या गाळ्यामध्ये तिथं माझंवालं म्हणजे आम्ही दोघं तिघं मिळून गाळा आहे, तिथं माझी एजन्सी चालती, माझं स्वतःचं पोकलेन मशीन आहे. जे की समीर बारावकर मी, जे की तो समीर बारावकर त्याला आता कार्यालयाच्या भाषेत एकेरी भाषेत बोलतो मी, त्यांनी माझं मशीन घालवलं. तो आयुष्यात सुखी जगू शकत नाही, कधीच जगू शकत नाही. त्याच्यावर 1 वर्षाची कारवाई नाही. अरे तुम्हाला भाड खायची खा, तुम्हाला गाव घेऊन खायचं खा, पण मी एकटा भांडतो. तुम्ही लोकांना सांगा ना असं भांडतो, सत्यासाठी भांडतो, गरीबाईला न्याय द्या, गरीबाईला घर द्या, गरीबाईला गोठे द्या, याच्यासाठी भांडतो. तुम्हाला जर ते जड जाऊन तुम्ही जर माझ्या अशा खोट्या कारवाई करायला भाग पडत असतील, कितपत सत्य वाटतं तुम्हाला? ही गोष्ट खरी नाही. आता यांनी माझी काय अपचर्चा केली. 3 वर्ष पण यांनी मला गावात बदनाम करून टाकलो, बदनाम करून टाकलं, पत्ताळा गावात बदनाम केलं. याच्यामुळे गावात मला पाठी उचलता येत नाही, याच्यामुळे कोणाला मुरुम उचलता येत नाही. तुम्हीच मला मारलं ना, तुम्हीच मला तिथे मारलं ना. कशासाठी मारलं हे सांगा ना. जनतेतून मला मारलं, तिथं माझ्यावर गुन्हा दाखल केला. ऐका ना मग आता या सगळ्या घटना सांगितल्या की मी, याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये समाधान आहेरनी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असं नाव दाखवून द्या, या चांदवड पोलीस स्टेशनचा गुलाम होईल मी. अरे तुम्ही भाड खाऊ, तुम्ही पैसे खाऊन खाऊन माझ्या पर्सनल गावाचा नाश केला आणि तुम्ही समाधान आहेर आणि या राजू खांगाला बदनाम केलं. अरे काय तुमची लायकी आहे? पैसे घेतात, आमच्या खोटे गुन्हे दाखल करतात. माझा एक तरी गुन्हा दाखवून द्या याच्या विरोधात, यांच्या विरोधात एक गुन्हा दाखवून द्या. अरे ही ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतचं सारं गाव धुवून खायचं ठरवलं होतं, त्याच्या विरोधात हा एकटा पट्ट्या उभा राहिला. माझ्या जोडीला राजू खांगाळे उभे राहिले. काय चुकीचं केलं? आणि आता त्याच्यानंतर शेवटचा गुन्हा सांगतो मी. आता इथं आपल्याकडे ते ग्रामसेवक आहेत पाटील साहेब, आमची 1.5 महिन्यापूर्वी थोडी शाब्दिक चकमक झाली होती. झाली ती मान्य आहे मला, मी कशा संदर्भात भांडलो. पण इथं या गोरगरीब लोकांचे जॉब कार्ड तुम्ही 2012 पासूनचे भरून द्या, काय प्रॉब्लेम तुम्हाला भरून द्यायला? याच्या संदर्भात मी भांडलो, 100% बोललो. भांडलो म्हणजे त्यांची आमची काही लढाई झाल्या का हो? नाही ना, बोलायचंच नाही का? या ग्रामपंचायतीमध्ये जर बोलायचंच नाही ना, बोलायचंच नाही का कोणी येऊन? अरे तुम्हाला तर नाहीच राईट राहिला, पण माझ्यासारखा माणूस कुठतरी येऊन बोलतो तर तरी पण हे लोक काय करतात माहिती, दहशत करतात. आता त्या म्हणजे भाऊसाहेब जे त्यांची माझी शाब्दिक चकमक झाली ना, ती इथून निघाली, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला, मी त्यांच्यावर केला. आमचं दोघांचं संमतीनं मिटलं होतं. आज पण ते बिचारे सांगतात आपलं दोघांचं मिटलं होतं, याच्यात यायचा उद्देश नव्हता पाहिजे. पण चांदवड पोलीस स्टेशनचे एपीआय आता ते पण ऐकू राहिले. कोण एपीआय आता सांगू तुम्हाला, ज्याची की तुम्हाला गावाला कोणाला ओळख नाही पण यांना ओळख आहे. चांदवड पोलीस स्टेशनचे एपीआय चौधरी साहेब, तुम्ही तो गुन्हा जाणून बुजून केला. भाऊसाहेबाचा हात धरून मध्ये ओढून नेलं, सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडं. पण तुम्ही तो गुन्हा जाणून बुजून कशासाठी केला माहितीये का? मी देवरगावच्या रस्त्यावर रात्री 2:30 वाजता गेलो होतो, ज्याचं पत्र माझ्याकडे होतं सार्वजनिक बांधकाम विभागाचं निफाडचं. ते काय सांगतात माहितीये का, आम्ही संमती दिलेली नाही. त्या गावच्या नागरिकांचे फोन येत होते समाधान आहे कशासाठी तुम्ही या तुम्ही आडवा. आणि रात्री 2:30 त्यांची माझी बराच वेळ शाब्दिक चकमक माझ्या फेसबुक लाईव्ह आहे, बघा तुम्ही. आम्ही 1.5 तास त्यांच्याबरोबर झटापटी करून त्या रस्त्याचं खोदकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या नागरिक म्हणे आम्हाला रेटत नाही ते, तुम्ही पोलीस संरक्षण देऊन ते आम्हाला त्रास देता. म्हणून ते पत्र असताना आम्ही तिथे गेलो, त्याचा राग धरून
चांदवडचे पीआय काय बोलले माहिती का, हे बाई आमचे भाऊसाहेब मध्ये आता ते येतील थोडं बाहेर, त्यांना काय म्हणे माहिती का, हा आमच्या पोलीस कर्मचाऱ्याला खूप त्रास देतो म्हणे, याला अडकवा, याला 353 मध्ये गुतवा. 353 म्हणजे काय, शासकीय कामात अडथळा आणणे. मी जो गुन्हा केलाच नव्हता. इथं महिला होत्या, किती महिला होत्या त्यांनी सांगा बरं. 50 महिला होत्या इथं. बरोबर, याच जागेवर भाऊसाहेबांची माझी चकमक झाली, या बाई बाटलीकडे हिरच झाली होती. आणि जॉब काय आमचं ग्रामपाय माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, 2 तासाची व्हिडिओ शूटिंग आहे. मला इथं भरोसाच नाही यांच्यावर कोणावर. मी इथं बिगर व्हिडिओचं जातच नाही. या ग्रामपंचायती ह्या गेटच्या मध्ये जाताना मी बिगर व्हिडिओचं जात नाही. का तर माझे एवढे गुन्हे दाखल केले खोट्या प्रमाणात की मला यांचा भरोसा कोणाचाच राहील नाही. कोणाचाच नाही. कितीही गोड बोलला तरी माझा भरोसा यांच्यावर राहील नाही. मी त्याची 2 तासाची शूटिंग आहे. भाऊसाहेब सोबत एक शब्द वाईट बोललेला नाही. आणि गाडीत बसताना आमची शाब्दिक कार्यवाही झाली, ती गोष्ट मी मान्य करतो. ती भाऊसाहेबांना नाही मान्य आहे. त्यांनी 186 कलम दाखल केला होता माझ्यावर, पण त्याच्यात आमची दोघांमध्ये दुसऱ्या दिवशी बसून मिटव झाली. मग ह्या चौधरी साहेबांनी तो गुन्हा का कायम केला हो? चौधरी साहेब का कायम केला? मी जो एनसी दिली ती आहे का हो तुमच्या ऑनलाईन स्टेशन डायरीमध्ये? साहेब तुम्हाला जर माझं खटकत असेल, हा तुमचा मुद्दा महत्वाचा असा आहे का तुमचे जे तालुक्यातले ठेकेदार लोक जे तुमच्या कुशीत बसलेले असतात शेजारी पाजारी, त्यांच्या टक्केवारीत येणं बंद झालं असेल, कारण समाधान आहे रोज त्यांच्या पाठीमागे येतो ना तिकडे त्यांचे भ्रष्टाचाराचे चुकीचे कामं काढण्यासाठी. आता त्यांच्यामुळे जर तुम्ही मला जर अशी तडीपारीची चुकीची कारवाई करायला जर कैलास वाघ साहेब म्हणजे चांदवडचे प्रभारी पीआय यांना जर सांगत असतील ना तर चुकीचं आहे साहेब. माझ्या परसूल गावात या, ग्रामपंचायत सोडता तुम्ही कोणत्याही इतर सर्वसामान्य नागरिकाला विचारा. जर पण आपल्याला हे तक्रार निवारण झाल्यानंतर सगळ्यांना एसपी ऑफिसला जाऊन यांच्या निलंबनासाठी आपल्याला जायचंय. सगळ्यांना यांच्या निलंबनासाठी आपल्याला जायचंय नाशिक एसपी ऑफिसला. आता या गोष्टी कशा आहे, काही गोष्टींना पुरावे नसता. गरीब माणसाचं पोलीस स्टेशन राहिलेलं नाहीये यांची. आता काल एक भांडण मिटवण्यासाठी 1 लाखाची तोडी पाणी झालेली. किती? 1 लाखाची तोडी पाणी. कालची तोडी पाणी 1 लाखाची झाली. नाही, कटिंगची संदर्भातली. भाऊसाहेब जर 2 मिनिटं वेळ असेल तर बाहेर आले तर बरोबर भाऊसाहेब. नाही त्यांचं माझं क्लिअर. ते बोलले मला का तुमच्या विषयीचा जो गुन्हा आहे तो माझा मागे घ्यायला तयार मी मिटलेलं आहे. आपल्याला सांगत आहे गरीब नाही ग्रामपंचायतीची पायरी चढणे नाही. ज्या दिवशी समाधान आहे गावातून जाईल ना त्या दिवशी फक्त इकडे हुकुमशाही चढवेल. परसूल गावात आजच सांगतो तुम्हाला. भाऊसाहेब 2 मिनिटं बाहेर या ना. याच्यात काय नाही माहितीये का, त्यांची कंप्लेंट दाखवतो ती मिटली होती आमच्या दोघांची बरं का. 18/4/2024 रोजी 15:51 म्हणजे 3:30-4च्या दरम्यान नोंद केलेली त्यांनी. परसूल गावचे ग्रामपंचायत ग्रामसेवक विपुल पाटील वय 29 वर्ष, व्यवसाय नोकरी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत परसूल तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांनी सामनेवाला समाधान वसंत आहे राहणार परसूल तालुका चांदवड यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यातील मजकूर असा की 18/4/2022 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय येथील फिर्यादी ग्रामसेवक हे त्यांचे दैनंदिन कामकाज करीत असताना सामनेवाला यांनी सन 2012चे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड अपडेट करून द्या हे बोलले. ग्रामसेवकाला मी बोललो, काय बोललो, 2012चे जॉब कार्ड अपडेट करून द्या. काय चूक झाली माझीवाली सांगा. एखाद्याने सांगावं फक्त का मी ही मागणी केली माझी चूक काय. पण ती भाऊसाहेब ऐका, भाऊसाहेबांच्या ती चूक लक्षात आली का यांनी सार्वजनिक मागणी करेली. मी म्हणलो का भाऊसाहेबांनी माझा गोठा मंजूर करा असं म्हणलो का? नाही. माझं वीर पुनर्भरण मध्ये नाव घ्या, माझं घरकुल मंजूर करून द्या असं बोललो का? येऊन नाही. या तिन्ही गुन्हे टाकून द्यावा कसं मला नाही स्वतःच्या एकट्याच्या मागणीसाठी आला. तुम्ही जे म्हणशाल ना ते मी करीन. मला या कागदाची गरज नाही. मला या कागदाची गरज नाही. मी दररोज तालुक्याच्या बाहेर हिंडतो, दररोज गावाच्या बाहेर हिंडतो. मला तुमच्या जिल्हा हद्दपारीची गरज नाही. जर माझं कोण जर चुकत असेल तर मला सांगा. मी आता या मिनिटाला तुम्हाला गावातून फक्त एक कोणीतरी बोलावं का बाबा समाधानची ही चूक आहे. जाहीर बोलावं या फेसबुक लाईव्ह चालू माझं वालं, याच्यात जाहीर सांगावं का समाधानची ही चूक आहे म्हणून त्याला गावातून बाहेर काढण्यात यावा. वाघ साहेब जर तुम्हाला वेळ असेल पाहत असतील तुम्ही तर या परसूल मध्ये या. आता इथल्या सर्वसामान्य जनतेला विचारा, वेळ काढा. नुसते कागद रंगू नका पैसे घेऊन. लोकांकडून पैसे घेऊन काळे कागद रंगू नका. समाधान आहे एवढ्या गोष्टीला डगमगणार नाही. सिद्ध करून द्या. पुरावे द्या गावामध्ये कोणत्या व्यक्तीला मी त्रास देतो, गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्या बरोबरचे कोण आहे,
मी कोणत्या दुकानदाराला दहशत केली म्हणून ते घाबरता, मी गल्लीतून चाललो कोण घरा लावून बसतं माझ्या दहशतीनं, असे लोक दाखवा. तुम्हाला कागदाची गरज येणार नाही साहेब. मी आज मनमाडला जाणार नाही DYSP साहेबांचं, इथून गाव सोडतो मी, आत्ताच्या आत्ता सोडतो. या तुम्ही खुलासा करा. करूच शकत नाही तुम्ही साहेब. तुम्ही पैसे घेऊन हा कागद काढलेला आहे, पैसे घेऊन कागद काढलेला आहे. नाही तर गावात या आणि विचारा 354, 394, 186 कलम जे आहे ते खरे आहे का, गावाला विचारा. खोटे तुम्ही खोटे पंचनामे करतात. त्या PI बारोकर बरोबर रवींद्र जाधव येते आहे, तू सुद्धा खोटा पंचनामा केला होता, घटना इडं घडली आणि तू खंडराव मंदिर दाखवलं. तू किती वर जाय, आयुष्यात सुखी राहू शकत नाही. समाधान तळतळाट तुझ्या बरोबर जाय. पण मला एवढंच सांगा सर्वसामान्य जनतेने, मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही यांना दाखवा याच्यातलं याच्यापैकी मी कोणाला त्रास दिलेला आहे का, प्रामाणिकपणे सांगा. हा चांदवडचा PI कसं काय म्हणतो मी तुम्हाला त्रास देतो? ज्यांचा कोणाचा समाधान आहे विषय गैरसमज असेल ना, मी 100% भांडतो. ठेकेदारासोबत 100% रोज भांडतो. आता आपल्या पुढं आपल्याच गावात 8 दिवसापूर्वीपासून काम चालू, या बाई लाईनी काळ्या लाईनी टाकायचं काम चालू, याच्या संबंधित सुद्धा मी भांडलो. 100% भांडतो. पण मी माझ्या स्वतःसाठी नाहीये. गावातल्या गोरगरीब लोक जे आकडे म्हणजे आतापर्यंत या ग्रामपंचायतीने ठराव दिले नाही म्हणून ते अंधारात राहतील म्हणून मी भांडलो. तर त्यांचे आकडे टाकण्यासाठी तुम्ही त्यांना मुदत द्या, त्यांचे कनेक्शन करण्यासाठी त्यांना वेळ द्या म्हणून मी भांडलो. जर याचा कट धरून जर तुम्ही माझ्यावर कारवाई करत असतील तर 100% चुकीचं आहे. याच्यामध्ये ज्यांना त्रास झाला होता लाईनीच्या बाबतीत ते लोक सांगतील ना तुम्हाला, या ना त्यांना विचारा ना. MSCBचे जे ठेकेदार आहे दत्तू जाधव म्हणून तिसगावचे देवळा तालुक्यातले, त्यांना पण विचारा, त्यांना ती गोष्ट मान्य झाली. समाधान भाऊ तुम्ही जे बोलताय जे करताय ते 100% मला पण मान्य आहे. काळ्या वायरी टाकायच्या आधी त्यांचे कनेक्शन क्लिअर करा, ही मागणी मी MSCBचे पाचंगे साहेब यांच्याकडे केली. त्या गोरगरीब लोकांना आधी ग्रामपंचायतीच्या NOC घ्या आणि त्यांचे कनेक्शन क्लिअर करा, मग या काळ्या वायरी टाका. काय चुकलं माझं? तरी पण हे लोक म्हणजे हवा ठेकेदाराला त्रास देतो. आम्ही वारंवार सांगून सुद्धा आम्ही अंधारातच आहे, कोणीच आमचं ऐकायला तयार नाही. नाहीच नाही, काहीच नाही, काहीच गरज नाही गरिबांची. पूर्वीची गोष्ट आहे. मला दररोज साहेब 3 महिन्यापूर्वी ह्या ग्रामपंचायतीकडून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नव्हता. रोज हे गरीब लोक आहे ना मला फोन करायचे. तिकडे वस्तीवरचं टँकरवाले वाद व्हायचे, इकडं चांदोड रस्त्याचे वाद व्हायचे, गावात वाद व्हायचे, रोज बाया बारावर भांडायला यायच्या. आम्ही काहीच बोलणार नाही. त्याच्या संदर्भात मी 2.5-3 महिन्यापूर्वी स्वतः भाऊसाहेब मान्य करतील, सगळे लोक मान्य करतील. पण यांनी मी 2.5-3 महिन्यापासून मी पाण्याचा पुरवठा सुरळीत केला. मग याचा रात धरून मला काढलं का तुम्ही? बरं 2 मिनिटं बोला. ठीक आहे बाई बोलतो. माननीय ग्रामसेवक यांच्याशी मी बोललो की तुमची ग्रामसभा आज आहे की नाही, तर ग्रामसभा आहे. आणि ग्रामसभा असेल तर लोकांचा जो महत्वाची मागणी की समाधान आहेर याच्या विरुद्ध जे कारस्थान या ग्रामपंचायतीने केलं त्याविरुद्ध तुम्ही ठराव करणार आहात की नाही, तर ते म्हणतात की नाही. आणि मग जर ऐनवेळी विषय जर जनता मांडते आहे ग्रामसभेवर तर तो विषय घेणार की नाही तुम्ही, तर तो विषय पण आम्ही घेणार नाही. कारण ऐनवेळीचा विषय आम्ही ठेवलेलाच नाही अजेंड्यामध्ये, त्यामुळे तोही विषय घेणार नाही. तर या सगळ्या नागरिकांनी ठरवावं की आता या ग्रामसभेबाबत आपण काय निर्णय घ्यायचा. एक तर मग गंमत अशी आहे की एक तर तुम्हाला या सगळ्यांनी ग्रामसभेमध्ये सहभागी व्हायचं आणि एकमुखाने या ठरावाच्या विरोधात म्हणजे उपायुक्त साहेबांनी किंवा या पोलीस स्टेशनने जो काही मागणी केलेली आहे या माणसाच्या तडीपारीसाठी हा ठराव किंवा ही मागणी रद्द करावी. या मागणीसाठी आपण ग्रामपंचायतीकडे ठरावाची मागणी करणार आहोत. माझं मत असं आहे की सगळ्या नागरिकांनी ग्रामसभेमध्ये सहभागी हो. आपण फेसबुकला विचारले, आपण ग्रामसेवक आणि सरपंच यांची प्रतिक्रिया घेऊ. जे पण बोलतील इतके काय बोलले ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार केला जाणार नाही. आता इथून पुढे आपण त्यांना सांगू ना, त्याच्यावर लिहिले का आताच्या याच्यामध्ये ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा पण विचार केला जाईल, लिहिले म्हटलेलं नाही.
नाही म्हटलं का? मग कोणत्याच ग्रामसभेत विचार करू दिला जाणार नाही. गट विकास अधिकारी मच्छिंदर साबळे साहेब तुम्हाला पण सांगतो, परसुलचे ग्रामसेवक काय सांगता, आता ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार केला जाणार नाही. परसुल ग्रामस्थ ऐकून घ्या, यांचा जाणून बुजूनचा कट पण असा आहे, आता समाधान आहे ठराव द्यायचाच नाही आणि याला तडीपारच करायचं. यांनी जर ठरवलं ना, हा ग्रामसभेचा ठराव दिल्लीपर्यंत हे ठरू शकतं. हे कोण सांगणार आहे? येणार विषयाचा विचार केला जाऊ शकत नाही. हे कोण सांगणार आहे? गावचे लेखी घ्या त्या संदर्भात आपण मध्ये जाणार आहे आता लाईव्ह मध्ये. यांना हे कोण सांगणार आहे? आम्ही ठरवलं. यांनी ग्रामपंचायत विकत घेतली लावत म्हणजे यांनी हे पण ठरवलं का ऐनवेळी येणाऱ्या विषयाचा विचार करणार नाही? यांना द्यायचं नसेल तर स्पष्ट भाषेत नाही सांगावं. मी माझ्या पद्धतीने मी 2 वर्ष बाहेर राहायला तयारच, माझी पुरवठा करायची मी करलंच. पण आज सर्व परसुल ग्रामस्थांनी पाहून घ्या, परसुल ग्रामपंचायत कशी हुकुमशाही करते, अडवणूक करते माझीवाली. मला एकट्याला यांना एक पत्र देण्यासाठी सुद्धा ठराव करण्याची ऐनवेळी येणार विषयाची म्हणजे काय, यांना गावातून काढायचंय काय? आता हे भाऊसाहेब बाहेर आले, त्यांची प्रतिक्रिया घेऊ जे माझ्यावाला घटनेच्या संदर्भात, हा फक्त 186च्या संदर्भात. भाऊसाहेब आपली जी गोष्ट होती ना, बोलतो त्यांना बोला ऐकून. हे बघा, परसुल गावाची आज ग्रामसभा होती, चौकूप ग्रामसभा 5 तारखेची. बोलताना जवळ. परसुल गावाची आज ग्रामसभा होती. त्याच्यामध्ये आता ठीक आहे, ऐनवेळीचा विषय आता मी बोललो जाधव साहेबांशी, ठीक आहे बोललो, पण आता आचारसंहिता चालू आहे, त्याच्यामध्ये मुद्दे उपस्थित होता, त्याच्यामुळे ऐन सभेचे जे आहेत विषय ते आपल्याला घ्यायचेच नव्हते. आता तो मुद्दा कोणता महत्वाचा होता? पाण्याचा, चारा टंचाईचा आणि गावामध्ये जे प्रश्न होते तेवढेच मुद्दे महत्वाचे होते. आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे विषय घ्यायचेच नव्हते. आणि जे काय बाहेर येऊन सांगतायत जाधव साहेब की ऐनवेळीचे विषयच नाही, तुमच्या हिताचे काय आहेत ते घ्या ना. आता हा विषय आहे, ऐकून घ्या. हा न्यायप्रविष्ट भाग आहे, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही ना. कोणता न्यायालय? 2 मिनिटं. हा जो निर्णय मी नाही करू शकत, शासकीय असून मी नाही करू शकत. काय की न्यायालयाच्या पुढे मी नाही जाऊ शकत, कोर्टाचं नाही, न्यायालयाचं नाही सर. माझी एवढीच प्रतिक्रिया देऊ शकतो बस, त्याच्यावरती काही नाही द्यायचं का तुम्हाला? हा ऐका मग आता यांचं हे बघा, कालपर्यंत हे विश्वासघातके ग्रामसेवक आमच्या गावचे चोर, यांच्यावर चोरीचा गुन्हा, हे चोर काय चोर, या चोराला मी काय बोललो? चोऱ्या करू नको. नाही ऐका, का बोलतो आता हे सांगतो, खुलासा करतो. कालपर्यंत त्याने मला विश्वासात ठेवलं, मी लेखी देतो, मी तुमच्या बाजूनच आहे, मी असं आहे. आज व्हिडिओ बदलला. हे बघा लोकांना बघा, बदलला. हा चोर आपल्या नौकर आहे बरं का, हे लक्षात घ्या. याला मला घाबरायचं नाही, आपला नौकर आहे. यांनी आज आपला ठराव कॅन्सल केला, यांनी आपला माझावाला वैयक्तिक ठराव कॅन्सल करतो. याला मी का बोललो माहिती का चोर? तुम्हाला माहिती का चोर का बोललो मी? हा आपल्या ग्रामपंचायतीला नको म्हणून मी चोर बोललो त्याला 1 महिन्यापूर्वी. तू चोऱ्या करतो, आमच्या गावच्या चोऱ्या करू नको म्हणून बोललो. याला माझ्यावर 353 करा गेला साहेब. काय काय इकडे घड्या, थांबा 2 मिनिट थांबा. तुम्ही काय बोल्या जे व्हायचे आज होणार जाईल, काय व्हायचं नाही. मला मी असं आहे 2 मिनिट बाहेर जाणार आहे. आता मी घाबरत नाही, यांना मी घाबरत नाही साहेब. मी या चोराला का बोललो माहिती का? ऐका थांबा, मला बोलले याला चोरच बोलले. हा चोराचे, हा सोनचाकडी चोर होता, हा सेंट्रल जेलला येईल होता म्हणून मी बोललो होतो. आज याने मला विश्वासघात केला, याने माझा विश्वासघात केला. मला आज बोललो होतं लेखी देतो समाधान भाऊ म्हणे. अरे तुला गोड गोड म्हणून किती पैसे घेतले सांग? नसतील घेतले तर 186 कलम रद्द कर, नाही तर मला लेखी दे, ठराव काढून दे. नाही तर तू चोराचे, तू आमचं परसुल ग्रामपंचायत सोड. अरे तू काय खोटे मागे लावतो. 18 ग्रामसेवक त्यांच्या कर्तृत्वाने गेले, त्यांना परसुलमध्ये भ्रष्टाचार करता येत नव्हता म्हणून ते सोडून गेले. मी नाही काढून दिलं त्यांना. परसुलमध्ये हा काय म्हणतो माहिती का? 18 ग्रामसेवक समाधान आहे वाट्या लावले आणि तुला लावून दिलं असं खोटं लिहिलं याच्यामध्ये. हॅलो, एक मिनिट सांगतो तर ऐका. कायदा हातात नाही घ्यायचा आपल्याला, खाली बसा. खाली बसा. एक मिनिट. कायदा हातात घ्यायचा नाहीये, सगळ्यांनी शांत बसायचं. जर स्वतःचा कायदा लावित असेल ना, अजिबात ऐकून घेतलं. ऐका मामा, तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आहे. खाली बस. 1-2 मिनिटं खाली बसा.
एक 2 मिनिटं खाली बसा, ऐका जरा, खाली बसा, ऐका ऐका. नाही ऐका, पुढं आपण ऐका आपण पुढं काय दिशा ठरवणार आहे ऐका. याच्या हद्दपारीच्या संदर्भात आपल्याला जो ठराव द्यायचा आहे, हा ठराव हा कोण्या मला आठवलं मला बरं झालं. यानं मला धमकी देईल बरं का. हा मध्ये गेला आता येऊन. यानं काय धमकी दिली, याला रस्त्याला चिरडून टाकील. याला माहिती नाही माझ्याकडे नाशिक मध्ये किती गुंड आहे. याला मी रस्त्याला चिरडून टाकील. काय जाऊ दे तुला पिट्या. तो जर आज याचा हक्क याला ग्रामपंचायत याच्या ताब्यात घेतली म्हणजे काय, याला ऐन येणार विषय. इकडे गावचा प्रश्न आहे, गावचा एक नागरिक तरी बरोबर याला कोण सांगणार आहे. हा कोण सांगणार आहे. आम्ही ऐन येणार विषयाचे कोणता तांत्रिक मुद्दा याचा काढून याला बाहेर आणा सगळे बोला म्हणा. यांची लायकी नाही. आज जर समाधान आहे काढण्यात शक्य झालं तर गावातला एक सुद्धा गोरगरीब माणूस या ग्रामपंचायतीत येऊ शकत नाही. एक सुद्धा माणूस येऊ शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला याच लोकांतून बोलणारे लोक आहे का तुझे एवढे गुन्हे असताना आमच्यासारखा माणूस जगलाच नसता, तू एवढं सहन करतोच कसा. यांना हे दाखवून द्यायचे मला की मी सहन करून तुमची लायकी तुम्हाला दाखवून देतो. अरे याला म्हणा तू ऐन याला विषयाचा विचार करीत नसतील. मी याला कार्यालयाच्या भाषेत बोलतोय हा साहेब, आणि हा आमचा नौकर आहे म्हणून बोलतो. यांनी याची पात्रता ओलांडली. यांनी येऊन काय सांगितलं माहितीच बाहेर, मी ऐन याला विषयाचा विचार करणार नाही. व्हिडिओ साहेब, साबळे साहेब, आज एक व्यक्ती ग्रामसभेच्या निमित्ताने एवढे लोक इथं जमा होऊन सांगताय का आम्हाला एक मताला ठराव पाहिजे. काय पाहिजे, समाधान आहे तडीपार हद्दपार नाही झाला पाहिजे याची मागणी आहे. नईवाले दाखवा ना लोक, तुम्ही नईवाले उभे करा, नईवाले उभे करा ना. जर नईवाले लोक इथे असतील ना, जर 50% असतील तर मी मागणी करणार नाही साहेब. 50% लोक उभे करा समोर. आजच्या ग्रामसभेत तुम्हाला 50% लोक जर याच्या माझ्या विरोधात असतील ना, काय तर आम्हाला ठराव देऊ द्यायचं नाही. याच्या पण आम्हाला त्रास आहे. तर साबळे साहेब, तुमचा हा ग्रामसेवक सुधरा परसूल मध्ये आणि हुकुमशाही चालू केली. ही हुकुमशाही मी ऐकून घेणार नाही. जी घटना घडली नाही त्याचे माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. ऐका, व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे. घडेल नाही. ऐका, एक मिनिट. जे आता यांच्यावर जे गुन्हे झालेले बिगर पुराव्याचे, तर माझं म्हणणं आहे PI साहेबांना, या महिला पण आता यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहे. हे तुम्हाला दाखल करून घ्यावं लागणार. या महिला दाखल करणार, तुम्ही तक्रारी देणार आणि ते दाखल करणार. हा, यांच्यावर दाखल करणार. त्याचे हा, तुम्ही दाखल करणारे गुन्ह्यांचे साक्षीदार आम्ही असणार बरं का. तुम्ही दाखल करणारे गुन्ह्यांचे साक्षीदार आम्ही असणार. हा कोण मी सांगणार आहे परसूल ग्रामपंचायत. आता सरपंचाला विचारू आपण. सरपंच ऐका, सरपंच मॅडमला आपण विचारणार आहे. हा कोणी सांगणार आणि हा सचिव यानं याचं काम फक्त काळ करायचं लिहायचं. आपण आता अध्यक्षाला विचारू. बोल ना सरपंच, मध्ये जाऊ. आता मी लाईव्ह मध्ये चाललो. माझ्यावर जर खोटा गुन्हा दाखल होत असेल मध्ये जाऊन, तर माझं लाईव्ह पाहत राहा. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न त्यांचा आहेच आज, पण मी लाईव्हच्या मार्फत मध्ये जातो. आता फक्त सगळ्यांनी पाहत राहा बरं का. मी मध्ये चाललो. एक काम करा. हो, एक मिनिट ऐका ना. हो, 7-8-10 महिला. एक मिनिट ऐका. ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. काय ऐकून घ्या. एक मिनिट पहिले ऐकून घ्या. अहो, एक मिनिट पहिले ऐकून तर घ्या तुम्ही. 10 महिला अशा ज्यामध्ये फक्त कायदा शिवीगाळ करायची नाही आणि अंगावर काही नाही. बोलून आणा सरपंचांना. जा. फक्त एक शिवीगाळ करायची नाही, कोणाला दमदाटी करायची नाही. कुणीच जाऊ नका, त्यांच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल. बरं ठीक आहे, चला, काय अडचण नाही. या ग्रामपंचायतचा इतिहास आहे खोटे गुन्हे दाखल करणे. पोलीस चांदवड पोलीस स्टेशन सुद्धा यांना सहकार्य करतात. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे पोलीस स्टेशनवर. तर एक काम करा. चांदवड ग्रामपंचायत परसूलचे सरपंच मॅडम, एक मिनिट बाहेर या आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या. एकदा हा नाही सांगा. तुम्ही गावाचं वेगळं वळण लावू नका. चुकीच्या वळण तुम्ही लावता गावाला. गोंधळ नका. चुका सांगा आणि ठराव का करायचं. 2 मिनिटं फक्त 2 मिनिट थांबा. मी सांगतो तुम्हाला. ऐका समाधान भाऊ, आपल्याला कायदेशीर मार्गाने आहे पर्याय. सांग, हे ना शांत बसतो. हा ना मावशी. मावशी
अहो तुम्ही 5 मिनिट थांबताय का तुम्ही? हा ऐका समाधान भाऊ, रिसर 112 डायल करा ऑनलाईन. हा एक महिला कोण व्यवस्थित बोलणारी? नाही बोलू द्या गाडी. अहो तुम्हाला संरक्षणात मध्ये जातील मध्ये. त्यांचं अजून आपण गावाला दिसू द्या, त्यांची किती गुरुमय दिसू द्या गावाला. एवढा समाज आतापर्यंत एकही ग्रामसभेला परसूरमध्ये उपलब्ध झालेला नाही. याचा त्यांच्याकडे पुरावा दाखवावा. 40, 50, 60, 70 सह्याचे वर जर यांच्या सह्या असतील ना, चॅलेंज माझं एवढा समाज यांनी एकही ग्रामसभेला दाखवून द्यावा. जर तुमचं सगळं खोटंच काम चालतं आणि आज एका मागणीसाठी जर समाज एकत्र येत असेल, तुमचा दबाव आहे लोकांवर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांवर दबाव आहे. लोक इकडे यायला नाकारलं. त्यांनी मला स्पष्ट भाषेत भेटून सांगितलं, समाधान भाऊ तुमच्या पाया पडतो, बाहेर सहाय्य करतो, पण आम्हाला ग्रामपंचायत पुढे आणू नका. आमचे रस्ते बंद होतील, आम्हाला अनेक प्रकारचा त्रास होईल, आम्हाला खूप त्रास देता म्हणजे आतापर्यंत झालेला आहे. पण ते लोक इथं आले नाही म्हणजे असं समजू नका का कोणी इथं दिसत नाही. त्यांचा त्रास पण त्यांनी मला बोलून दाखवला. आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही, पण आम्ही तुझ्याच सोबत आहे. आम्ही तुझ्या अर्जावर सह्या करून देतो. आजच्या सगळ्या निवेदनावर त्यांनी सह्या पण केल्या बिचाऱ्यांनी. पण आता परसूर ग्रामपंचायतचे किती हे चालू आहे बघा. गुरमई यांना बाहेर सुद्धा येऊन सांगायची इच्छा नाही. आणि तो एक येऊन सांगून गेला ग्रामसेवक परसूरचा. काय बोलला माहितीये का मला? काय बोलला? काय दिसेल ना, न्यायालयीन बाब आहे. आता कोणती न्यायालयीन बाब आहे म्हणजे याचा अर्थ हा सगळं संलग्न आहे यांच्यावाल्या. हा मला कालपर्यंत काय सांगत होता, मी सगळं ऑफलाईन बोलत होतो, कॅमेरे बाजूला ठेवून बोला म्हणे. मला ऑफलाईन बोलायची सवयीच राहिली नाही यांच्या छोट्या कारस्थानामुळं. पण यांनी कॅमेरा बाजूला ठेवून काय बोलला माहिती का, मला गुपित ठेवत होता. बरं झालं मी आज इथं आलो. हा काय म्हणे, मी उद्या तुला देतो समाधान भाऊ म्हणे. काय का आपलं दोघांचं संमतीने मिटलं. मी तुम्हाला आत्ताही सांगितलं ना, बसला होता तो. अहो हा चोर आहे, पलट्या मारू चोर. याला पक्की सवयी आहे चोऱ्या करायचं, पलट्या मारायच्या. आणि तू माझ्या संग खोटं बोलतो. तू सर्व सामान लोकांना किती त्रास देतो रे. तेच विचारायला बाहेर ये म्हणा, उत्तर दे. तू या जाळीच्या म्हणून बोल. तुला कोणाचा धक्का नाही, तुला कोणाचा भुक्का नाही, तर कशाला त्रास देतो. आता बघा, आता तो काय माहितीये का, 112 कॉलची आपण आठवण दिली. आता तो कॉल करेल. त्याची सवय ती तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यांनी काय केलं, आपण 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जेव्हा रोजगार हमीचं काम चालू करत होतं ना, काही लोकांनी दहशत केली का यांचे तंगडे तोडू असं तसं. मी फेसबुकला चालू केलं होतं खालच्या धरणामध्ये. यानं 112ला गप्प फोन करून दिला पोलीस तिकडे हजर ना. मी म्हणलो पोलीस कसं काय आली, मला माहिती नाही. नंतर कळलं की यानं 112ला फोन केला. आता फोन करेल असत आणि गाडी येत असेल. घाबरू नका, आपण आपल्या सत्यासाठी वचले. घाबरू नका, पोलीस आले ना उचलून मला नेतील. मी असं तरी पाहिजे हा जमाव तो सांगायला. आता हा जमाव कोण जमा केला, समाधान आहे ना. करू द्या सगळ्या गोष्टीला समाधान आहे, तयार आहे. आज ग्रामसभा आहे, आजची ग्रामसभा आहे. आता तो दाखतील त्याला यांचं असं चालू आहे रवी करू. आपलं लाईव्ह चालू आहे. आपण कुठं ऑफलाईन बोलतो यांच्या यांना सवयची ती. मी यांच्या ऑफलाईन बोलणारच नाही. आता मुद्दा काय माहितीये का, आपण ज्या कामाला आलो आपल्याला फक्त यांनी एक ठराव करून द्यावा का आम्हाला ही व्यक्ती हद्दपारी थांबवायला आम्हाला काही हरकत नाहीये. नाही तर हे सिद्ध होईल. मळ्यामुळे ऐकणार लोकांनी पण ऐका. मळ्यात ऐकणाऱ्या बाहेर लोक नातेवाईक आमच्या गावच्या सगळ्यांना ऐका. परसूर ग्रामपंचायत मला तडीपारीसाठी आग्रही आहे. जर हे लेखी पत्र देत नसतील तर यांना मला तडीपार करायचंच आहे असा यांचा आग्रह आहे. नाही त्यांनी लेखी पत्र देऊन टाकावा. एक ठराव ग्रामसभेवर मंजूर करावा, सह्या घेऊन टाकावा. एवढ्या गावाच्या कोण विरोध करतं ते तरी कळत. 2 मिनिटं. आम्ही सर्व एसटी आणि एसटीच्या महिला आणि पुरुष आहे आज इथं जमलेलो. आम्ही गोरगरीब जनता आहे. मग समाधान आयाराला जर तडीपार किंवा जनतेला त्रास होत होता तर हे महिला आणि हे पुरुष हे आज का जमलेले, ह्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. समाधान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समाधान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भावे सरांना पण यांनी काहीतरी कॉल करून सांगितलेलं होतं ना. मग ती रेकॉर्डिंग आहे ना. त्याचा आता काय कार्यक्रम काय सांगितलेलं पुढे जाऊ दे ना. तो खोटा बोलतो ना, तो खोटा बोलतो. त्याची रेकॉर्डिंग त्याला माहित नाही. सरांसोबत हा मी उद्या करून देतो म्हणे. आता त्याला माहित नाही. ते पुढचा कार्यक्रम वेगळा आहे. जाऊ द्यामध्ये आपल्याला काही घेणं नाही. पण ग्रामसेवक परसूर तुम्ही समजून घ्या, तुमच्या विरोधातले आम्ही नाहीये. तुम्ही चुकीचे कामं करू नका. परसूर ग्रामपंचायत बॉडीच्या नादी लागू नका. आतापर्यंत 18 जण गेले, त्यांचा इतिहास त्यांनाच जाऊन विचारा. आमचं जर त्यांनी वाईट नाव सांगितलं ना, ते फक्त सांगतील. ते म्हणायचे इस्टिमेट लावा, त्या रकमेचा तिथं बोर्ड लावा.
असं सांगत होतो आम्ही त्यांना. फक्त जे काम करायचं आहे ना, 18 गेले ना आतापर्यंत ग्रामसेवक 2 वर्षात, त्याला आम्ही एवढं सांगत होतो की जे बी काम करायचं ना त्या इस्टिमेटचा बोर्ड लावा, त्या रकमेची गावाला माहिती द्या, काम काय आहे, कसं कसं हे सांगा. बरं ऐका त्याच्यावर आता चुकीचं माहिती जे बीडीओ अधिकारी त्यांना कॉल लावा लाईव्ह मध्ये आणि सांगा ग्रामसेवकाला असं काही सांगितलं का निर्णय घ्यायचे नाही, गावाविषयी काही निर्णय घ्यायचे नाही असं काय त्यांनी जे सांगितलंय ते तसं आहे का वरून? करा कॉल करा. बरं पोलीस पाटील बोला ना. पोलीस पाटील हक्काचा माणूस आपला. पोलीस पाटील आपला हक्काचा माणूस आहे. आपण पगार देतो. पाटील मॅडम फक्त बाई गावच्या पाटील मॅडम तुम्ही 2 मिनिटं जर बाहेर आले तर बरं होईल का? तंटामुक्ती कोण आहे तुमची? तंटामुक्ती नाही सापडत आमच्याकडे. पाटील मॅडम फक्त आक्षेपार्ह बोलू नका. फक्त लाईव्ह चालू. मी बोलतो बरं पहिले. पाटील मॅडम बोल. पाटील मॅडम वंदे मातरम. ताई ऐका ना. ताई ऐका ना. 2 शब्द. लाईव्ह चालू आहे आणि हे जे ग्रामसेवक आहे हे गावासाठी नेमलेले, गावाच्या समस्यांबद्दल का दूर पळताय तुम्ही? त्याच्यावरती आम्हाला लेखी खुलासा द्याल का? त्यांचं मत नाही ताई. तुम्ही पाटील आहे गावचे आणि आम्ही अधिकाराचे आहे. तुम्ही तुमच्याकडे आम्हाला आमच्या काही मागण्या मांडण्यासाठी तुम्ही अधिकारी. सरपंच महिलेला बाहेर बोलवा, आम्हाला त्यांच्यासोबत बात कर. पाटील हे पद हे म्हणजे तुमच्या मध्यस्थीने बोलू द्या आम्हाला. बोलताना सगळ्यांनी व्यवस्थित बोला. चाव चाव करू नका. एकेकाने बोला. सगळ्यांनी बोला पण एकेकाने बोला. गडबड करू नका. नाही माझं म्हणणं एकच आहे, जे तुम्हाला तीज नावाची नोटीस दिली ना ते साहेब कोणत्या त्यांना येडं बोला. येडं या म्हणा. लेखी उत्तर आज द्यावंच लागेल. काही झालं तरी द्यावं लागेल. आपल्याला किती वाजता निघायचं? तिच्या वेळ आचारसंहिता चालत नाही, अशी गुन्हे दाखल करायच्या वेळ आचारसंहिता चालत नाही. आणि आम्हाला काय त्यांना विचारायचं असलं का लगे आचारसंहिताची बाजू दाखव. आचारसंहिता काय राहिली आता? आचारसंहिता राहिलीच नाही. आचारसंहिता चालू साहेब. आचारसंहिताची आता हे किती दिवस आचारसंहिता? 2-3 महिने झाले ना आचारसंहितेला. आज समाधान भाऊ सगळ्यात महत्वाचं ऐका ना. एक मिनिट हो 1 मिनिट ऐका ना. ऐका ना 1 मिनिट. समाधान भाऊ तुम्ही आहे ग्रामपंचायतच्या बाहेर. ऐका ना तुम्ही 1 मिनिट शांततेत ऐकून घ्या. आपण आजची तुमची ग्रामसभा आहे. नेमाणी ग्रामसभेसाठी समजा त्यांचा विश्वास नाही म्हणून जनता जात नाही किंवा तेवढी जागा पुरत नाही म्हणून जात नाही, तर अध्यक्ष आतमध्ये आणि पब्लिक बाहेर अशी ग्रामसभा असते का तुमच्याकडे? तुम्ही ग्रामसभेसाठीच आलाय ना? सगळे ग्रामसभेसाठी आले ना? मग तुमच्या ग्रामसभेचे अध्यक्ष का बाहेर नाही आले? बरोबर आहे का नाही? हे प्रश्न ऐका. हे आपण बीडीओ साहेबांना हा लाईव्ह दाखवणार आहे. तर ज्या ग्रामस्थ बाहेर आणि तुमचे अध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्ष 1 मिनिट सगळे आतमध्ये, सदस्य मंडळ पण आतमध्येच बसलेलं आहे. त्यांनी बाहेर यायला पाहिजे. आणि अध्यक्ष कोण आहे सभेचं ते पण तुम्हाला माहित नसेल अजून. तर माझं मत आहे तुम्ही बीडीओ साहेबांना फोन करा. मी बोलतो त्यांच्याशी. लावा फोन. करा फोन. फोन लावा. लाईव्ह मध्ये फोन लावा. त्यांना सांगू का ग्रामपंचायतीचा काही वेगळा नियम आहे का तुमच्या? कारण की असं असेल तर मग काही समजा बाहेर त्यांच्या आतमध्ये मीटिंग मध्ये काय झालंय तुम्हाला बाहेर कळतंय का काही? मग ग्रामसभा कशी काय घेतली? या ग्रामसेवकांनी तुमची ग्रामसभा घेतली कशी? कागदावरच्या ग्रामसभा आतापर्यंत भरपूर दिसतील, ठराव मंजूर होईल दिसतील. मग आता जर त्यांना विचारलं जर तुमच्या 30-40 मग जर असं असेल तर आपण सगळ्यांमध्ये आपण ही ग्रामपंचायतच रद्द करण्यासाठी आपण प्रस्ताव पारित करू. आपण बाहेर ही ग्रामपंचायतच रद्द करायची. आम्हाला ग्रामपंचायतच नकोय. जर इथं तुमच्या ठक्कर बाप्पा योजनेतल्या किती स्कीमा तुम्हाला माहिती पडल्या? या गोष्टीच माहिती नाही तुम्हाला. फोन लावून द्या ना आधी. म्हणजे या ग्रामपंचायत मध्ये तुमच्या चोऱ्या चालता का? खूप
हे जे सर जर तुमचे आज जर ग्रामसभा घेतली तर मग या लोकांना ग्रामसभेत काय घेतलं नाही? हे गावचे नाही, तुम्हाला ग्रामसभेतून हाकलून म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ग्रामसभेतून हाकलून दिलं सरळ सरळ लाईव्ह मध्ये. ग्रामसेवकांनी काय तुम्हाला बाहेर काढून दिला का? ग्रामसेवकांनी बाहेर काढून दिलं तुम्हाला? काय सांगितलं त्यांनी? बरं म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये येऊ देत नाही. हा लाईव्ह आहे. आपण आता सर गुन्हा दाखल करणार त्यांच्यावर. त्या ग्रामसेवकांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. गेटच्या बाहेर का बरं तुमच्यावर जातीवाद करता की? आतमध्ये येऊ देत नाही का तुम्ही गरीब म्हणून? जर अशा अॅट्रॉसिटी खोट्या होत असेल तर खरं नाही का? या लाईव्ह मध्ये मी पण सांगतो. हे काय म्हणणं आहे त्यांचं? 2 मिनिटं. हॅलो बीडीओ साहेब, हॅलो त्यांना सांगा आम्ही काय असेल आम्हाला येऊ देत नाही आतमध्ये. तुमचा आजही तुमचा तिरस्कार केला जातो. हे लाईव्ह मधून मी सिद्ध करतोय. जर ग्रामसेवक खोट्या तक्रारी करत असेल हे तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये येण्यास नकार देत आहे. हे सरळ सरळ झालंय. हा आजच्या आज त्यांचं तड बदली नाही झाली पाहिजे, यांचं निलंबन झालं पाहिजे. ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का? कोणाचं झालं पाहिजे निलंबन? निलंबन कोणाचं झालं पाहिजे? कोणाचं झालं पाहिजे? का बरं झालं पाहिजे? का बरं बाहेर काढून देतो? का बरं बाहेर काढून देतो? काय करतो तो? काय म्हणतो तो? काही मागण्या घेऊन येतात काही मागण्या काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो लाज वाटते त्यांना? फक्त तुमच्यात त्यांना यायला लाज वाटते. दोन्हीतून काहीतरी एक आहे ना. तुमच्यामध्ये यायला त्यांना लाज वाटते. हे सरळ सरळ उघड झालं हे लाईव्ह मध्ये. हे सगळी जनता बघते. जर जे कर्तव्यदक्ष आपले PI साहेब वाघ साहेब यांनी तात्काळ गुन्हा या लोकांचा पाहिला आता. कारण एकतर ग्रामसभेत म्हणजे ऐका काळ करायला लाज नाही वाटली पैसे घेऊन. आता परसूल मध्ये समाधान भाऊ गोरगरीब लोकांना विचारावा. अरे कागदावर पैसे घेऊन कोणी काही करतं. अरे रांडा पण पैसे कमी त्या पण परसूल मध्ये या गोरगरीब लोकांना विचारा. समाधान भाऊ हा तुमचा विषय बाजूला ठेवा. मी सांगतो हा विषय असा आहे का या लोकांमध्ये ग्रामसभेत बसण्यासाठी तुमच्या ग्रामसेवकांना आणि तुमच्या अध्यक्ष वगैरे काय असेल यांना लाज वाटते. हा प्रश्न उपस्थित झालाय भाऊ. काय वाटतंय तुम्हाला? ते जर म्हणजे जे उच्चवर्णीय आहे ते आतमध्ये ग्रामसभा घेतात आणि गरीब आहे यांना बाहेर बसवता. हाच असं त्यांनी आजही सांगावं त्यांना बाहेर बोलवून यावं. तुम्ही आतमध्ये या. त्यांनी जर तसं मानत नसेल ते जर तसं मानत नसतील तर त्यांनी सांगावं तुम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन बसावं समोर सांगावं आणि तुमचे काय मागणी आहे या मान्य करावं. हा समाधान आहे ना गावाच्या बाहेर काढून राहिली या. आणि तुम्ही जनतेतून सांगा तुम्ही चोर नाही ना. ग्रामपंचायत सदस्य विषय तुमचा 2 मिनिटं बघा. खरा मुद्दा असा आहे की इथे मंदिर बनवण्यासाठी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा 16 लाख रुपयाला लिलाव केला गेला आणि हे सगळे पैसे जर वसूल करायचे असेल तर ह्या ग्रामपंचायतीला कोणी विचारूच नाही. आम्ही भ्रष्टाचार करू आमची काही कामं करू हे कसे करतात काय करतात हे कोणी विचारूच नाही. म्हणून या गावामध्ये आज सगळा खेळ मांडलेला आहे. आजपर्यंत जेव्हापासून ही ग्रामपंचायत निवडून आली म्हणजे भ्रष्ट मार्गाने निवडून बेकायदेशीर मार्गाने जे लोक निवडून आलेले आहेत यांना आजपर्यंत 5 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचार करू दिला नाही. म्हणून याचा सूड उगवण्यासाठी या ग्रामपंचायत सदस्य आणि इथल्या वेळोवेळी जे उपलब्ध ग्रामसेवक आहे यांनी कट कारस्थान रचून समाधान आहेर याच्या विरोधात कट रचून सगळं कारस्थान निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आज जी तिथे बसेल माणूस कोण हातावरचा माणूस या इकडे समोर तिथंच जाऊ बसू द्या. तो दश आहे तिथे तो माणूस पुढे नाही येऊ शकत. त्या माणसाला आपण फक्त 2 शब्द विचारू. बा माणूस एवढा दश आहे तिथे पुढे नाही येऊ शकत. तो त्याला विचारा समाधान आहे कसं विचारा त्याला तुम्ही जाऊ का हो समाधान आहे माणूस चांगला आहे. गाय गरिबाची जन सेवा करतो. गाय गरिबाचे कोणतेही काम करतो. आता तडीपार केला तर तुम्हाला आवडेल का? तो माणूस चांगला आहे समाधान आहे म्हणून तडीपार केला का? गरिबाचा माणूस आहे. मग तुमच्या गावाने तडीपार का केलं त्याला? आता तुमच्या गावानेच केलं तडीपार. आता गावानं काय तडीपार केलं काय सांगता नाही येणार साहेब. पण समाधान आहे माणूस चांगला आहे. गाय गरिबाचा माणूस आहे. गाय गरिबाची किव कारणा करतो. समाधान भाऊ तुमचा तडीपारीचा विषय आणि आता त्या महिलेने सांगितलं आम्ही SC/ST वाले तर मग मला संशय आला की यांना ग्रामपंचायत मध्ये त्याच्यामुळे तर नाकारत नाही ना. ग्रामसभा जर असती तर ग्रामसेवकाचं काम नव्हतं का आतमध्ये यायचं किंवा बाहेरचे जर 4 डोके असेल तर 4 डोक्यांनी इथं बसून ग्रामसभा घ्यायची मोकळ्या मैदानामध्ये जागेचा अभाव असेल वगैरे काय करा. माहितीसाठी सांगतो
यांचा खूप दहशत आहे गावामध्ये. बरं ऐका ना, या तुम्ही दहशतीला एक तक्रार लिहा. यांच्या दहशतीला फक्त मीच टिकलो. मला यांनी मारून टाकायच्या धमक्या दिल्या. मला यांनी 2-2, 3-3 वेळेस मारलं. 4-4, 5-5 जणांनी मिळून मारलं. तरी पण मी मर म्हणून या गावात येतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक दिवस कधीतरी मरायचंय, एक दिवस मेलं तरी चालेल, पण या चोरांना मी चोऱ्या करू देणार नाही ही शपथ. सरपंचाला बोलवा. हा सरपंचाला नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. मला ग्रामसभेत आम्हाला का नाही घेतलं तुम्ही बोलू शकता. जा चला 2 महिला म्हणा आम्हाला ग्रामपंचायत मध्ये बसू देणार नाही. ते तुम्ही बसा, तुम्ही हातावरचे लोक आहेत सगळे. ते टाइमपास करतील, त्यांना फक्त टाइमपास करायचं. त्याला कळत नाही का यार. हो यांना कॅमेरा धरा आणि यांना मध्ये जाताना. एक मिनिट बोलू द्या. चला बरं ऐका ना, आपल्याला तिकडे उत्तर देण्यासाठी वेळ जातोय. तुमची तक्रार ऐका, 1 मिनिट सांगतो. आता याच्यात यांचा गेम असा आहे, मला 11 वाजेचा टाइम आहे तिथं. यांना कागद द्यायचा नाही. यांचं सगळं संगणमतानं झालेलं आहे, पैसे देऊन झालेलं आहे. याची मला लेखन आता एकदम हृदयातून सांगतो, यांना गेम करायचा आहे पण यांना सोयीनं सोडणार नाही. हा शब्द देऊन निघतो आता मी. मला फक्त या साया घेऊन मी मनमाडला चाललो. ह्या मात्र चौथा ना व्यवहार रोड पोलीस पाटील तुम्ही या ना, 2 मिनिटं इकडे या ना. पाटील आहे तुम्ही गावच्या. एक मिनिट पोलीस पाटील 2 मिनिट इकडे या तुम्ही. एक मिनिट मला पाटलाशी बोलू द्या बरं का. तुम्ही मध्ये बोलू नका. 1 मिनिट हो, 1 मिनिट. हो प्लीज शांत बस. हो अरके मामा मला 2 शब्द. हो मी 2 शब्द पाटलाशी बोलू द्या. हो मामा हो बरोबर बंद कर 2 मिनिट. पाटील मी काय म्हणतोय आज काय इथं. हो 1 मिनिट गडबड बंद करा. पाटील काय आज इथं कशासाठी जमलेले तिथं नाही आई मला ऐकू येते का. पाटील ग्रामसभा तुम्हाला मान्य आहे का. म्हणजे आज 75 वर्षानंतर सुद्धा तुम्ही भेदभाव करता या ग्रामपंचायत मध्ये दिसतंय. हे गोरगरीब मागासवर्ग असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला बाहेर बसवलंय. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. पाटील तुम्ही ग्रामसभा होती तर तुम्ही ग्रामसभेला आलेले नाही. मी पाटील नात्याने तुम्हाला विचारतोय. तुम्ही ग्रामसभा ते जाऊ द्या त्यांचं, पण तुम्ही आलेले माहिती तुम्हाला. तुम्ही कशासाठी आलेले तुम्हाला इथं माहिती. पण ग्रामसभेला आलेले ताई जाऊ द्या ते जाऊ त्यांचा विषय सोडा. तुमचं सांगा तुम्ही ग्रामसभेला आले एवढं सांगा फक्त आम्हाला. मामा 2 मिनिटं. अहो आले कशाला मला विचारतो. तुम्ही शांत बसा ना मामा. तुम्ही कशाला झाकाझाकी करताय कोणाच्या. पोलीस पाटील त्यांचा अधिकार माहिती का. ह्या ठराव ते सुद्धा देऊ शकता. पाटील सुद्धा गावातून पत्र देऊ शकता. याच्या समाधान नायरच्या वर्तवणुकीबद्दल तुम्ही दाखला काय देऊ शकता. समाधान नायर नालायक आहे का. विचारलेलं आहे सगळं विचारलेलं आहे. तुम्ही पाटील आहे बघा आम्हाला तुमचं उत्तर पाहिजे ताई. तुम्ही एकदम हे बघा आम्ही पाटील. शांत बस तुम्ही शांत बस शांत बस शांत बस शांत बस तू. फक्त एक ग्रामसभा आहे. ग्रामसभा हे बघा ताई आपल्याला बघा आपल्याला गाव हे बघा आपल्या गावाची इज्जत आपल्याला घालायची नाही. आपण ग्रामसभा आहेत. आपण हे बघा जागामध्ये नाहीये एवढे लोक मध्ये बसणार नाही. मी मामा तुम्ही बोलता मी बोलू. तुम्हाला बोलायचं तुम्ही बोला. मध्ये डिस्टर्ब ना करू अजिबात. जर ग्रामसभा येत आहे सर ऐका अरे प्लीज शांत बसा. मला बोलणार तुम्ही शांत बसा. ते बोलताय व्यवस्थित सरळ. पाटील खूप मोठा अधिकारी माणूस आहे. आपल्याला त्यांची बरं का. बरं मी पाटला नाही तुम्हाला विचारतो ऐका. हा पाटील ऐका ग्रामसभा आहे. जर जागे अभावीमुळे जर ग्रामसभेला आज जर ग्रामसभा असताना या ग्रामसेवकाचं काम आहे बाहेरचं नियोजन तुमच्या शिपायाला सांगून किंवा सदस्यांना सांगून बाहेर खुर्च्या टाकून बसायचं असतं. यांचं काय म्हणणं आहे यांचं म्हणणं कुठं मांडायचं गावावाली दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये जाणार का. ते परसूल मध्ये जाणार. त्यांचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न ताई ऐका बरं जाऊ दे त्यांचं बरं ऐका ताई राग नका देऊ. मात ऐका मी विचारतो ऐकून घ्या. मी विचारतो तुमचे अधिकार सांगा. मी तेच विचारतो. पाटलाचं काम काय शांतता आणि सुव्यवस्था बरोबर शांतता राखायला पाहिजे. तर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे बाहेर ग्रामसभा घ्या.
जेणेकरून गावात वाद होणार नाही. त्यांचे पण म्हणणं ऐकू द्या ना त्यांना. आपला सरकारी कर्मचारी तो आणि तुम्ही पण पगारी पाटील म्हणजे पद हे आपले जनतेसाठी नेमलेलं, आमच्यासाठी नेमलेलं आहे. याची जाणीव तुम्हाला पण पाहिजे. आम्ही आमचे प्रश्न तुम्हाला सांगणार, आम्ही दुसऱ्या गावच्या पाटलाला नाही सांगू शकत आहे. तर तुम्ही ग्रामसेवकाला तात्काळ इथं बोलून तुमचं आदेशाचं पालन करणं त्याचं काम आहे, हे पण तुम्हाला सांगतो. त्याला बोलवायचं इथे एकच. हा, आणि अध्यक्ष पण बोलवा ग्रामसभेचा तुमचा. हा, आणि इथं बहुमत जो ठराव आहे आम्ही ठराव द्या. हो, तुमचा जो ठराव, हो 2 मिनिटं बाकीच्या काहीच बोलू नका. जो ग्रामपंचायतचा ठराव आहे आपण हा लाईव्ह मध्ये इथं घेणार आहे. हा, कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात. हा, आपण संख्या मोजणार आहे आणि बोटं मोजणार आहे. ही ग्रामसभेतच आहात तुम्ही, लक्षात घ्या. आणि आपण यापूर्वी आपला लाईव्ह बंद झाल्यानंतर आपण सदरील जे कर्मचारी आहे आपण त्यांच्यावर रितसर तुमच्या गरिबांना बाहेर ठेवलं, वेठीस ठेवलं, त्याच्याबद्दल आपण 100% गुन्हा दाखल करणार आहे. हा, आणि आमचा लाईव्ह आहे याच्यामध्ये काही विषय नाही. तुम्हाला एक हिणवणूकची वागणूक दिली या लाईव्ह मध्ये सिद्ध झालंय. आपण तुमच्या ग्रामपंचायत जे पण शासकीय कर्मचारी असतील आपण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपण त्यांचं निलंबन आणि कारावासाची शिक्षासाठी आपण गुन्हा दाखल करणार आहोत. हा, आणि तो अधिकार आहे तुमचा ग्रामपंचायत मध्ये, तुमचा अधिकार आहे मागण्या मांडण्याचा. तुम्ही आमच्या गावात येऊन नाही मागण्या मांडणं करणार, तुम्हाला तुमच्याच गावात मागण्या मांडणं करायचं. आणि ग्रामपंचायत म्हणजे हे काय माहिती का, अहो हे ग्रामपंचायत ही मिनी संसद आहे. जर तुम्ही संसद म्हणजे हे मोठं कार्यालय म्हणजे इथली पंतप्रधानाची लेवल आणि इथलं सरपंच सारखं आहे. जर पंतप्रधान जर लपून बसत असेल तर त्या देशाचं काही खरं नाहीये. तुम्ही शांत बसतात मामा, ऐका सांगितलं ना, पहा ना मामा. तुम्ही प्लीज मध्ये मी माझ्या हातात घेतलं प्रकरण, तुम्ही कोणीच बोलू नका मध्ये. तुम्हाला माहित असेल कॅमेरा घ्या आणि मग तुम्ही बोला. सर आज मी गेलोच ना, जेव्हा हा चोर आहे ना मध्ये बसेल ग्रामसेवक, मी गेलोच गावाच्या बाहेर ना, या चोराला गावात एकही काम बाहेरचं ऐका लिगल इतका गुंड आहे हा, एवढा गुंड आहे. आपल्या ग्रामपंचायतीत 70-80 लाख रुपये शिल्लक पडेल. हा चोऱ्या करील, एवढे पैसे खाऊन ऐका 2 मिनिटं खाऊ नका. विषय महत्वाचा आहे, याला खाऊ देऊ नका. ऐका मी जर गेलो ना, ऐका आपलं हे तुम्ही एवढे नाही जागू. ऐका आपल्याला भारतरत्न बाबासाहेब एक मिनिट मावाला एक ठरव द्यायला लाज वाट राहिली. हो प्लीज 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 तुम्ही तुमचे तोंड हो ऐका. आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलंय आणि त्या संविधानामार्फतच आपण मागणे. आपण काय काठे घेऊन नाही आलेलो. ते उद्या म्हणते बघा आपण त्यासाठी लाईव्ह केलाय, उद्या म्हणशील काठे घेऊन आले होते, दगड घेऊन आले होते. ते बघा सगळ्यांनी बघून घ्या, कोणाच्याच हातात काही नाही. आम्ही फक्त बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय तो मागण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. जर तो अधिकार जर आजही देत नसेल 75 वर्ष 70 वर्षानंतर तर ही ग्रामपंचायत सुद्धा रद्द करण्यात यावं परसूलची, ही पण आपण मागणी करणार आहे. जर त्या ग्रामपंचायत मध्ये तुमचे चोरीचे ठराव पास होत असतील, तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर ती ग्रामपंचायत नकोय आपल्याला. तर पाटील साहेब बोलावता का त्यांना? त्यांचा नकार असेल तरी चालेल आपल्याला, त्यांचा नकार असेल तरी चालेल आपल्याला. आम्हाला तुमचं म्हणणं सांगा, आम्हाला पुढे जायचंय. आम्ही आता चाललोय आम्ही पंचायत समितीला. जर तुम्हाला इथे यायचं नसेल तर आम्ही पंचायत समितीला जाणार आहे. हा लाईव्ह चालू आहे. तुम्ही गरिबांना ग्रामपंचायत मध्ये घेत नाही, हा गरिबांचा तक्रार आहे आमच्याकडे. तुम्ही जर ग्रामपंचायत बाहेर येत नसेल, ग्रामसभा असताना तुम्ही आतमध्ये का लपून बसले सगळे? हा लाईव्ह चालू आहे, आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. तुम्ही गोरगरिबांना का बसून ठेवलं बाहेर? आम्हाला उत्तर देण्यासाठी लवकर या. 2 मिनिटं शांत बसा तुम्ही. तुमचा प्रश्न आम्ही ग्रामसभेतून घेऊ समाधान भाऊ. तुम्ही प्लीज काही बोलू नका, तुम्ही काहीच बोलू नका. आता आम्हाला जे आहे इथं बाहेर अध्यक्ष येतील आणि ठराव घेतील. तुमचा प्रश्न मांडा, त्यांचा होकार की नकार. ते जर होकार म्हटलं तर ऐकून घ्या. तुम्ही आता बोलायचं नाही, तुम्ही तक्रारदार तुम्ही ऐकून घ्या. ते सोडा सिद्ध होत्या का ग्रामपंचायतला? माझा लाईव्हचा विषय एवढाच आहे. तुम्ही तक्रारदार आहे, तुम्ही तक्रार दिली आहे. आम्ही त्या तक्रारीचे रिसर लेखी घेणार, ते विचारणार यांना. हे ग्रामसभेमध्ये आलेले आपण बहुमतात ठराव पास करू की बहुमतात तुमचा ठराव जर तुमच्या नकार असेल तर तुम्ही गाव सोडून जायचंय. हा आपला इथला सरळ लाईव्ह. पाटील साहेब बरोबर आहे ना? काय म्हणणं त्याचं? नाही म्हणता का ते? का थांबा म्हणताय ते? काय कारण त्याचं? कारण आहे बघा. राहिली पोलीस गाडी नसेल उपलब्ध, तुम्ही ठराव द्या आम्हाला. ग्रामसभा आहे, ग्रामसभेतून ठराव घेणं तर तुमचं काम आहे. ग्रामसभेत आपण आता हात मोजणार आहे. आपण त्या समाधान भाऊच्या विरोधात किती आहे ते जरी बाहेर येत नसल तरी मी आता लाईव्ह मध्ये ठराव घेतोय. समाधान भाऊ तडीपार झाला पाहिजे का? जर होकार ऐकून घ्या, होकार असेल तर बोट खाली ठेवा, नकार असेल तर बोट वर करा.
सांगा समाधान भाऊ तडीपार केला पाहिजे का? वर बोट करा जैनला, आणि जैनला वाटत असेल तडीपार व्हावं त्यांनी बोट वर करू नका का हो? काही वाटतंय तुम्हाला वाटतंय तडीपार व्हावं? हात वर करत नाही कोणी, काय माझी शंका विचारून घेतोय, काय कारण आहे सांगून द्या मला. किती जण आहे, किती मोजा जे तडीपार व्हावं म्हणून बोट खाली त्यांचं समाधान भाऊच्या विरोधात असेल, जे ज्याचा हात समाधान भाऊच्या, आम्हाला सांगा ज्याचा हात खाली असेल. हे बघा लाईव्ह मध्ये, हे बघा आमचा न्याय देणारच गावात नसतं तर आम्हाला गावात ठेवून करते काय? आम्हाला तडीपार करा. मी काय म्हणतोय, एक जणांनी बोट मोजा एकाने. एक मिनिट थांबा, ऐका, एक मिनिट थांबा. आपण ना एक मिनिट व्यवस्थित प्रश्न तू हाताला ऐका, एक मिनिट, एक 2 मिनिटं ऐका. समाधानच्या विरोधात असतील ते उभं राहा फक्त बस. एवढं करू द्या, लगेच निघू आपण. मी निघणारच आहे. यांना शेवट शब्द आता सांगतो, या परतूर ग्रामपंचायतला सांगतो की माझ्या स्तरावर आता काय करायचं ते उपस्थित त्यांच्या निवेदनावर सह्या झालेल्या आहे. या सह्यांचा कागद हा आपण DYSP साहेबांकडे घेऊन चाललेलो आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी DYSP साहेब या आपल्या सह्यांचा विचार करून पुढचा निर्णय आपल्याला देणार आहे, त्याच्यात कोणती शंका नाही. मात्र चला आता आम्ही आता लाईव्ह बंद करत आहे, पण एक आम्ही ज्यावेळेस आवाज देऊ, आता याच्यातून एक सिद्ध झाला. 2 तासापासून एवढी पब्लिक इकडे बसली तरी पण या ग्रामपंचायतीला मला गावात ठेवायचं नाही सिद्ध मला. पण यांनी किती चोऱ्या करू द्या, यांना जर नाही 12च्या भाव मला फक्त पाटलांचा, गावच्या पाटला शेवटचा एक जबाब घेतो फक्त. ताई या लोकांना बाहेर बसवलंय की हो की नाही एवढं सांगा फक्त, आम्ही जातो. ते ग्रामपंचायत सोडून द्या, तुम्हाला जे दिसतं ते खरं की खोटं सांगा. या लोकांना बाहेर बसवलंय ग्रामपंचायतच्या, हे बाई गेट आहे, हे गेट. 2 मिनिटं बोलला सरपंच ऐकताय. नाही ताई एक मिनिट. अध्यक्ष कोण आहे ग्रामसभेचा आज? ग्रामसभेचा अध्यक्ष कोण ताई? सरपंच. हा ऐका ताई, आम्हाला फक्त बघा कोणाच्या विरोधात जायचं नाही, कोणाच्या बाजूने नाही. जर ग्रामसभा आहे, हे बघा ग्रामस्थ तुमच्या गावचे ते काय आम्ही आणलेले नाही, पण माझं मत आहे की त्यांचा जो विषय असेल, आपण त्याला काय म्हणतो मधीच येणारे विषय, तो विषय घेऊन तुम्ही त्यांची बाजू मांडा ना. तुम्हाला उत्तर द्यायचं काय करायचं आपल्याला. भाऊ काय झालंय, हे जे ग्रामपंचायतच्या वतीने समाधान असेल किंवा आपले आरके मामा आहे यांच्यावर कुठलाही सार्वजनिक गुन्हा दाखल किंवा काही ग्रामपंचायतीने काहीच केलं नाही त्यांना. हे त्यांचे काय वैयक्तिक नाही का, तुमच्या गावातल्या तक्रारी आहे, त्या गावच्या तक्रार ऐका नाही का सर, विरोध नाही, ऐका वैयक्तिक नाही, ऐकून घ्या, वैयक्तिक नाही तुमच्या त्यांच्या नोटीस मध्ये तुमच्या ग्रामपंचायतचं ना. एक मिनिट पहिली तक्रार कुठली हो? एक मिनिट सरपंच, 2 मिनिट. पहिला जो गुन्हा आहे सरपंच बाईचा, वैयक्तिक नाही, ग्रामपंचायत सरपंच बरं ठीक आहे, जे असेल ते असेल. 2 मिनिट तुमचा विषय, एक मिनिट. समाधान भाऊचा विषय संपला, समाधान भाऊचा विषय काहीच नाही. पण हे जे ग्रामस्थ आहे यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली ग्रामसभेत? मग त्यांच्या मागण्या तुम्ही मध्ये बसू शकतील केवढे? 2 मिनिट खाली बसा, तुमचा विषय संपला. प्लीज खाली बसा, प्लीज बसा, आपल्याला वाद घालू. ग्रामपंचायत चोर आहे, ग्रामपंचायत चोर आहे. ऐकून घ्या, शांत बसा खाली. हो खाली बस. एक मिनिट, तुमच्या ज्या एक मिनिट ग्रामस्थांची मागणी तर तुम्हाला मान्य हो? तुमची मागणी कोणत्या मागणीसाठी आले तुम्ही? कोणत्या मागणीसाठी आले सांगा आता? सगळे गुन्हे खोटे आहे, त्या मागणीसाठी आम्ही इथं आलोय. त्याने ठराव द्यावा काही सगळं खोटं आहे म्हणून. तुमच्या गावात घडलेल्या घटना खोटे वैयक्तिक गुन्हे, त्याला तुम्ही त्या लोकांची मागणी साहेब, आता ती वैयक्तिक तुमची पण नाही, आम्ही काही करू शकतो. तुम्ही नका काय करू, ग्रामपंचायत ठीक आहे. पण एक आहे, त्या लोकांना बाहेर वेटीस ठेवलं, तुम्ही यायला पाहिजे होतं 2 तासापासून. 2 तास अध्यक्ष असं नाही ना, तुमची ग्रामसभा होती, तुम्ही इथे यायला पाहिजे होतं. 9 वाजल्यापासून ठीक आहे, आम्ही लाईव्ह मध्ये काही विषय नाही. त्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायत मध्ये जागा नाही. बऱ्याच ठिकाणी सर जागा नसल्यामुळे आपण ग्रामपंचायत बाहेर घेतो. तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्याच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे असं काही मान्य करू नका. तुम्ही त्याच्या विरोध द्या, काहीच अडचण त्यांच्या उद्देश काय, पण लोकांना विश्वासात घ्या. पंचायतच्या वतीने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. ग्रामपंचायत उल्लेख तुम्ही मी गुन्ह्याबद्दल सर, गुन्ह्याबद्दल मी बोलत नाही. गुन्ह्याचा विषय सोडून द्या, या ग्रामस्थांचा विषय, त्यांच्या लाईटचा प्रश्न
एक मिनिट अहो 2 मिनिट थांबा. अहो 2 मिनिट थांबा. म्हणजे तेच बोलतोय जनतेचं बोलतोय. लाईटचा विषय ऐका, जनतेचं बोलतोय. ऐका अहो लाईटचा विषय आहे. ते लाईट साठी आलेले आहे तिथं. त्यांचं म्हणणं आमच्या लाईट कोणाला लाईट नाही घरामध्ये. काय लाईटचा विषय होता? पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न. आम्हाला 3 महिने झाले. हा बोला मॅम. हा शेवटचा आता आपण तुमचं होईल आणि जाऊ आपण. आपल्याला पुढच्या 1 मिनिट ऐका जरा. थोडं शांततेत ऐका. ऐका जरा. आज आपले वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा हा विषय नाहीये. आज वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा विषय नाहीये. सगळे ग्रामपंचायतीचे लाईट चालू आहे. सगळ्या जनतेला दिसतं, सगळ्यांना दिसतं. हे प्रश्न सोडून द्या. आपण आज जो ठराव करण्यासाठी इथं आलो होतो तो ठराव पास होत नाहीये. पहिला मुद्दा ग्रामपंचायतीचा नेम काय आहे तो समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं, 9 मेंबरांनी ग्रामपंचायत चालवणं ही त्यांच्या मालकीची ग्रामपंचायत नाही. सगळ्यात महत्वाचं असं आम्ही पण नाही बोललोय. तुम्ही सांगतो ऐका. अजून आम्ही ऐका. मग तेच सांगतो. आमची मालकी ऐका ना सदस्य ऐकून घ्या. बोला काय तुमचं पण म्हणणं घेणार आपण. काय अडचण हे बघा. तुम्ही जे बोलाल ना ते घेऊ. काय अडचण नाही. बोला सांगा तुम्ही. थोडा विषय काय अडचण. जनतेने जी मागणी केली कोणाला सही नाही. जनतेने जी मागणी केली. कागदावर सही नाही. ऐका. जनतेने जी मागणी केली. ऐका बोलू नका. जनतेने जी मागणी केली त्या मागणीचा रीतसर नोंद घेणे हे ग्रामपंचायतीचं काम असतं. बरं का? हो ऐका. काय केलं? एक मिनिट. काय केलं? माझ्या यादीमध्ये नाव होतं ग्रामपंचायतीमध्ये. यादीमध्ये नाव काढून टाकलेलं. आता मदर आता परत नाव भरा म्हणते. मदर येते सगळं. म्हणजे घरकुल साहेबांकडे आता आपण हे आपल्या सर्वांचं निवेदन द्यायला आपण दाखल जातो आहे. आणि याच्यानंतर आपण पंचायत समितीकडे मोर्चाच्या स्वरूपाने आपण न्याय मागणी करणार आहोत. आता तूर्त आपण या गोष्टीला इथं आपल्याला न्याय मिळाला किंवा नाही हा कागदावर बोलून आणि याचा निषेध व्यक्त करून आणि आपण इथं या ठिकाणी साहेबांच्याकडे जे निवेदन दाखल करायचंय ते करण्यासाठी आपण तिथं हजर होतोय. खाली बसा. बाकी खाली बसा. 1-2 मिनिटं बसा. 1-2 मिनिटं खाली बसा. 1-2 मिनिटं खाली बसा. शांत बसा. हो खाली बसा. खाली बसा. 1-2 मिनिटं बसा. 1-2 मिनिटं खाली बसा. शांत बसा. खाली बसा. प्लीज बरं का. आक्षेपार्ह कोणी बोलू नका. बसा. खाली बसा. शांतता. खाली बसा. तर हे बघा ग्रामसेवक आतमध्ये ऐकून घ्या. अशी ग्रामसभा आता हेच विचारायचं आपल्याला. ग्रामसेवक आतमध्ये आणि ऐका. ग्रामसभा चालू व्हायच्या टायमाला तुम्ही इथं सर्व लोक आले. तुम्ही सुरुवातीला काय बोलले? आम्हाला ग्रामसभेमध्ये जे आत लोक आहेत ते तुम्ही आले नाही पाटला. ऐका तुमच्या पाटलांनी सांगितलं. एक मिनिट त्यासाठी लाईव्ह घेतलेलं आहे. एक मिनिट त्यांच्या लोक आले आणि ग्रामसभा थांबवल्या असं काही नियम आहे. ग्राम जरा हात तुमच्या हात खुलासा घ्या. शांततेत घ्या. खुलासा घ्या. कायमची सवय बरं का. आमच्या समोर येऊ द्या सगळं. बाहेर यायची मी काय होतोय तुमच्या मागण्या तुम्हाला ग्रामपंचायत मधून काय बाहेर ठेवलं? एक मिनिट साहेब. एक मिनिट आता 1 मिनिट महत्वाचं हे बघा पोलीस अधिकारी. एक मिनिट हो. एक मिनिट PI साहेब आलेले तर तुमची जी तक्रार होती तुम्हाला आतमध्ये ग्रामपंचायत मध्ये येऊ देत नाही. आपण लाईव्ह मध्ये अर्धा 1 तासापासून तर ती रिसर्च तक्रार ते सांगताय. पुरावे नाही बघा लाईव्ह मध्ये ते आले नाही. काय म्हणताय ते? का बरं येतील नाही? ग्रामसभेत काय घेतलं तुम्ही? हा मग काय आले नाही तिथं? का बरं बसवलं तुम्हाला? मध्ये खोटे गुन्हे दाखल होता म्हणून ते म्हणता का येत नाही. खोटे गुन्हे दाखल होता त्याच्यामुळे त्यांची हिंमत नाही. ऐका पोलीस गाडी येईल म्हणलो होतो. आली
हे बघा येईत आपले PI साहेब यांना विचारा आता का सर्वसामान्य लोकांना समाधान कुठं तेच विचारपत बाकी काय विचारतो एक दोन मिनिटं प्रत्येक गोष्ट आहे बा आपण सर्वसामान्य लोकांचे येणं गोरगरीबाचं सांगेल यांना ऐकू द्या थांबा ती बोलती ते ऐकू राहिले आता अभ्यास चालू आहे यांचा साहेबाला सांगू ऐका ना मी काय म्हणतो ते ग्रामसेवकवर गुन्हा दाखल करून द्या सर इथं लेखी द्या तक्रार दाखल करा दाखल करा गुन्हा साहेब आता स्वतःहून आलेच ना तर त्यांना गावातला तुम्ही सर्वे द्या ना तर आम्ही एवढे गोरगरीब लोक आहे बा आम्हाला माझी गुंडागर्दी सांगा त्यांना माझी दहशत सांगा त्यांना हो हे सरपंच बॉडी सोडून द्या आता साहेब यांचं किती खरं आहे हो तुमचं खोटं यांचं खरं दाखवा यांचं खोटं तुमचं खरं दाखवा तुमचं खरं सांगा म्हणा हो तुमचं खरं सांगा म्हणा आपल्याला फक्त आज मुद्दा एवढा आहे की आता मुद्दाम चिथवणी घेऊन राहिली त्यांची तुमचं खरं सांगा हो तुमचं खरं सांगा चिथवणी घ्यायची सवय ऐका समजून घ्या त्यांची चिथवणी घ्यायची सवय घेतली ना तरी त्यांच्या सवय तरी त्यांच्या सवय काय तुमच्या गावात दारू चालू आहे का काय केलं साहेबांनी सांगा तक्रार साहेब आली द्या तक्रार बाहेर खाऊन जाते हो मी काय साहेबांना सांगा ते तक्रारीसाठी येतात साहेब एवढं दक्षिण साहेब येतात हो मावशी हो मावशीकडे तेव्हा का दिसत नाही या लोकांना ते जे मेन आहे ते नाही बोलत त्या दारू प्यायला रात्रीच बघा इथं माणूस समोर आहे विचार ह्या माणसाला असे मुद्दात आमच्या समोर आमचं घर तिथं दार तिथं ताई रीतसर नाव द्या तक्रार द्या त्यांच्याकडे तक्रार घेतील साहेब रिचर हो मी काय तो मामा तक्रार लिहा रिचर PI साहेबांकडे समोर तक्रार द्या सगळ्या तक्रार लिहिण्यात त्याच्यात आपला जो हेतू तो पहिला हे करत नाही किती वेळा वाद सोडवायला बोलवलं समाधान आहे सांगा ना यांना अरे फोन नको करू लाईव्ह चालू आहे ग्रामपंचायत येत नव्हती तर समाधान आहे येतो सांगा साहेबांना एवढंच सांगा तुमच्या घराजवळ हे दुकान आहे का कितले वाद मिटवायला समाधान आहे किती वेळेस आला दारू पिऊन नाही गेला चालू त्याच्यावर मी ग्रामसभेचा ठराव साहेबांकडे यांना द्यायला लावला साहेबांनी काय कारवाई केली आता कारवाई काय झाली विचार त्यांना तुम्हाला किती दहशत करेल ना तुमच्या लोकांवर ते सांगा कोणाचं वाईट करत नाही चांगला करणारा माणूस आहे चांगला करणारा मुलगा आहे आज आम्हाला तो मुलगा आहे मुलगा किंवा भाऊ एक ठिकाणी पण कधी त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही त्याचा वाईट करणारे लोक आहेत तिथं त्याचा वाईट करणार समाधान भाऊ आपल्याला वेळ होतोय आपण लाईव्ह मध्येच बाहेर जाऊ कारण की खोटं करतील आपण लाईव्ह बंद केलं आपण गाडीवर बसा साहेबांना विनंती साहेब तुम्हाला विनंती माझी होती तुम्ही जो माझ्याविषयी अर्ज केला त्या अर्जाचा विचार तुम्ही या सर्वसामान्य जनतेतून करावा आणि त्या अर्जाला हा जो उद्रेक आहे साहेब हा जो उद्रेक आहे कशाचा आहे तुमच्या लक्षात आला तुम्ही जो अर्ज केला तडीपारीचा माझा वाला त्याला तुम्ही थांबवा माझी विनंती तुम्हाला हात जोडून मी या सर्वसामान्य लोकांसाठी भांडणारा माणूसच आहे हा नाही येणार नाही मला सर लाईव्ह मध्ये सांगा काय सांगायचं प्लीज बरं 2 मिनिटं अन्याय होणार नाही सर आम्ही एवढी अपेक्षा करतो वैयक्तिक मित्र आहे ना त्यांची माझ्याशी बोलताय आपण 2 मिनिटात मी त्यांच्याशी बोलतो मित्र आहे ना एक मिनिट साहेबांची चर्चा होत्या काय त्यांची चर्चा होत असेल बाकीचे खाली बसा 1-2 मिनिटं मी काय सांगतो ऐका हे बघा हो ऐका सगळ्यांना ऐका 1 मिनिट ऐका सगळ्यांना विनंती आहे 1 मिनिट सगळे खाली बसा 1-2 मिनिट खाली बसा मी काय सांगतो ऐका हो 2 मिनिटं खाली बसा खाली बसा आपण सांगतो खाली बसा
साहेबांकडे जी माहिती पोहोचवलेली आहे ती खोटी पोहोचवली. ती साहेबांची चुकी नसते, साहेबांना आपलेच गद्दार असतात. इंग्रजांनी ऐकून घ्या, एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. किती आले होते? फक्त 10,000 होते. आपले किती होते? 33 कोटी होते. तरी त्यांनी 10 वर्ष राज्य केलं. काय केलं माहिती का? आपलेतले गद्दार. बरोबर आहे का नाही? एक मिनिट ऐका. साहेबांकडे जी माहिती पोहोचवली गेली आहे त्या माहितीच्या आधारे साहेबांनी कारवाई केली. त्या कारवाईचा अर्ज त्यांनी DYSP साहेबांच्याकडे पाठवला. सदरची परिस्थिती त्यांना सांगितलेली कशी खोटी आहे ही त्यांनी डोळ्यांनी पाहिलेली नव्हती. परंतु आता जनतेमधून खरी परिस्थिती काय त्यांच्या लक्षात आलेली आहे याचा नक्कीच साहेब विचार करतील. परंतु कोणत्याही गोष्टीला आज जनता एकत्र आली ही खोटी कारवाई आहे का खरी कारवाई आहे ही जनतेतून दिसते. 4 जण 2 जण आणि तुम्ही पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडीवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्हाला ग्रामसभेत विश्वासात घेतलं नाही, बाहेर ग्रामसभा घ्यायला पाहिजे होती. हे संपूर्ण सत्य साहेबांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. इथं जे PI साहेब आले, वाघ साहेब, त्यांनी हे सत्य डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि साहेब नक्कीच जनतेच्या बाजूचा कौल निश्चित करून सदरची कार्यवाही थांबवा. त्याच्या कोणत्याही गोष्टीला मुतावेळपणा करू नका. शांत बसा. आपण सकाळपासून बसतो, आता एवढं शांत बसा. चर्चेतून काय बाहेर बरं येतंय, मामा साहेब सांगते. आपलं भरपूर झालं. मला फक्त आहे ना 1 to 1 फक्त काय आहे खरंच काय आहे मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे का आम्हाला जो समाधान आहे हा जो माणूस आहे हा गोरगरिबांसाठी झटणारा माणूस आहे. आणि आजही त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे का तो 353 सारखे गुन्हे हे मोठमोठे गुन्हे दाखल झालेले आहे. त्याच्यामुळं त्याला आज तडीपार करण्यात येऊ राहिलंय. त्याच्यासाठी आम्ही एसटी आणि एससीच्या सर्व महिला पुरुष आम्ही जमलेलो आहोत. आणि हे आम्ही ह्या समाधान आयराला हा गावातून जाऊ नये म्हणून आम्ही हा निषेध एक ठराव घ्यायला आलो. पंचायतीनं नकार देऊ. आम्हाला 3 तास उन्हात बसवलं, आम्हाला मध्ये नाही घेतलं आणि आमच्या समस्या मांडून दिला नाही. आम्हाला बाहेर बसवलेलं आहे. आज रोजी ते सगळेजण मध्ये बसलेले होते आणि आम्ही बाहेर बसलेलो होतो. आमच्याकडे येत बी नव्हते, जात बी नाही, आम्हाला विचारणा बी केलेली नाही त्यांनी. तुम्ही कशासाठी आले, काय आले? पोलीस गाडी आले, पोलीस गाडी आले, सगळे बाहेर आलेले. हे लोक आजही आम्हाला कमी जातीचं लेखित आहे इथं दिसून नाही येत आहे. बघा आमच्या नजरेत पण आलं. दिसूनच आलं इथं सगळं. पोलीस आल्यानंतरच त्याच्यामधून आले बाहेर पंचायतीतून पंचायतीमध्ये म्हणजे त्यांना तुमच्या देण्यासाठी लाज वाटते असं. किंमत देते नाही ते लोक. मग खऱ्या अॅट्रॉसिटी तर अशा दाखल झाल्या पाहिजे. कारण ते आजही माणसाला माणूस म्हणते नाही ना. चांगला माणूस जर खोटे गुन्हे दाखल करून तो जर हद्दी पार होत असेल, जे खरे गुन्हे दाखल करून जे खरे होत असेल त्याला काय लक्षात घ्यावा आणि मग तुम्ही लिहून घ्यावा आमचा गुन्हा. पण तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जायला का बरं मध्ये नाही केलं तुम्ही? नाही होती का? पोलीस आले होते ते बाहेर आले. त्यांनी कुलूप लावून घेतले आता डायरेक्ट त्यांची समोर कुलूप लावून घेतली. माझी गेले नाही पाहिजे तेव्हा कुलूप लावलेली. ग्रामपंचायतचा टाइम काय होता आज? ग्रामपंचायत टाइम काय होता आज? झालं का लगे? पण अहो माणसं बसलेले उघडा जनतेसाठी इमारत साहेब ती जनतेसाठी इमारत उघडी ठेवायची. उघडून द्या ती, उघडून ठेवा लोकांसाठी. 24 तास दरवाजा खुला ठेवायचा. सरकारी इमारत साहेब ती कोणा वैयक्तिक मालकीची नाही कोणाच्या. हे आपली इमारत लक्षात ठेवा. लाजायचं नाही. ग्रामपंचायत मध्ये झालं काय? कोण कोण येतं उघडायला? कोण उघडतंय ग्रामपंचायत? म्हणजे ग्रामसभेला माणसं यायला असताना डायरेक्ट ग्रामपंचायतला कुलूप लावलं जातं. आज बी 70 वर्षानंतर कुलूप लावलं जातं. कोणत्या? बोला काय म्हणते काका? काय आहे प्रकरण? काय एवढं एका माणसावर डायरेक्ट एवढं गावात आणणे? गाव तर एक बाजूने दिसतंय आणि पोलीस तर सांगते गावात त्रास आहे. बोला पोपटराव बोला. बोलायचे आहे ते बोलायचे, खरं बोलायचे, खोटं बोलायला आठवावं लागतं. न्याय हा मिळाला पाहिजे हक्काने. न्याय हॅलो आपला हक्क येतो आपल्याला मिळाला पाहिजे आणि आपला न्याय तो आपल्याला मिळाला पाहिजे. न्याय म्हणजे तुम्हाला गावात न्याय मिळत नाही का? न्यायासाठी कोण उभं राहतं? काय म्हणजे ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला विश्वास, ग्रामपंचायत तुम्हाला विश्वासात घेत नाही का?
तुम्हाला असं तुम्हाला दौंडी दिल्या जात नाही का ग्रामसभेच्या आधी? नियम माहिती तुम्हाला? 7 दिवस अगोदर गावात दौंडी पिटावं लागते ग्रामसभेला. आज ग्रामसभा होती, तुम्हाला कोणाकोणाला माहित झालं आज ग्रामसभा होती? हे मग नंतर म्हणजे वैयक्तिक माहिती झाली तुम्हाला? काही अजेंडा वगैरे काही दिला जात नाही, गावाला विश्वासात घेतला जात नाही. गुन्ह्यांचा विषय हा घेतली. आता तुम्ही ना एवढे नाही जायचं, साहेबांना म्हणा यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. पुरावे इथून मागच्या गुन्ह्यांचे पण पुरावे दाखवा आम्हाला. जर ते पुराव्याची मागणी करत असेल तर त्यांना इथून मागचे पुरावे दाखवा. आत्ताच्या आत्ता एवढ्यांना आम्हाला आमचं पूर्ण कोणाकोणावर तक्रार आहे तुमची ती आम्ही नाही सांगत. ती ज्याच्यावर तक्रार असेल त्याच्यावर तुम्ही सांगा. हा ते आम्ही नाही सांगू शकत कोणावर तक्रार. असं खरं सांगा म्हणजे तुम्ही एक म्हणजे मला थोडे हे सगळे जे लोक आहेत ना, हे बसलेले जे लोक हे सगळे अनुसूचित जातीचे आणि जमातीचे लोक आहेत. आणि हे मागासवर्गीय असल्यामुळे आमच्या समस्या ते जाणून घेत नाही, आमचं ऐकतच नाही ते. म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच अध्यक्ष, आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची पोलीस. कोणता गुन्हा झाला पाहिजे? 18 गुन्हा दाखल. गुन्हा आपल्याला माहित नाही नेमकं काय दाखल. हा जातीवादी स्वरूपाचं हे कृत्य आहे. आता तुम्ही 4-5 महिला घ्या सोबत आणि साहेबांकडे चला. सगळे चला आम्हाला ग्रामपंचायत सहभागीच करून घेत नाही ते. तुम्हाला मी काय काही दौंडी वगैरे पिटवली होती का काही ग्रामसभेची? हा नियमाने ग्रामसभा घ्यायची असली 7 दिवस अगोदर सांगावं लागतं. चला आपण ग्रामसेवकांशी डायरेक्ट चर्चा करू आता. चला नाही तिकडे जाऊ आता, त्यांना वेळेला वेळ नाही आपल्याकडं. हा भाऊसाहेब 2 मिनिटं इकडे ना गर्दीत ना. बरं आम्ही तिकडे येतो तुमच्याकडे. या चला या इकडे. भाऊसाहेब आज ग्रामसभा होती तर आपल्या नियमाप्रमाणे 7 दिवस अगोदर गावात दौंडी वगैरे पिटवली होती. हो इकडे गावात दौंडी दिली होती भाऊसाहेब म्हणताय. एवढे लोक खोटे तुम्ही खरे का असं म्हणायचं का? 1 मिनिट. हा 1 तारखेला पहिली ग्रामसभा होती. खूप ग्रामसभा आहे. अजिंठे लावलेले जिओ टॅगिंगचे फोटो आहे. दौंडी दिलेली दौंडी दिली का? 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा मला क्लिअर कर. हो 1 मिनिट एकेकाने बोलू. 1 मिनिट. ते आपले सेवक आहे, आपण जनता मालक आहे, आपल्याला त्यांना विचारण्याचा अधिकार आहे. हा भाऊसाहेब तुम्ही सरळ खोटं बोलता. त्यांचा डायरेक्ट आरोप आहे. आम्ही काय म्हटलं तुम्ही कशामुळे नाही तुम्हाला बाहेर का बसवलं? आम्ही मागे कोणी बसवलं? भाऊसाहेबांनी बसवलं डायरेक्ट. आम्हाला बाहेर बसवलं. गेट उघडा नाही भाऊसाहेब, माझ्या समोर तुम्ही लाईव्ह आहे आपल्याकडे. ऐकून घ्या. 8:30 वाजेपासून ग्रामपंचायतला गेट उघडे, कोणी मध्ये येऊ शकतं. आम्ही कोणीही सांगाल त्यांच्याकडे पुरावा कमी सांगितलं त्यांना बाहेर बसा म्हणून. तुम्ही ते म्हणता आम्ही दौंडी दिली आणि इतकेच मध्ये आम्ही सांगितलं नाही. 1 मिनिट 2 मिनिट. ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही का? शांत. ज्ञानेश्वर भाऊ गावात दौंडी दिली तुम्ही खरं सांगायचं? लावले आणि व्हॉट्सअप ग्रुपला. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे तुमचं सगळं नाही बा. हे गोरगरीब आहे. 2 मिनिटं. त्या महिलांकडे मोबाईल आहे विचारा बरं त्यांना किती मोबाईल व्हॉट्सअप किती व्हॉट्सअपला कनेक्ट तुम्हाला माहिती का? तुम्ही 4 जणांना दिले म्हणजे 4 जण गाव नाही होत साहेब. पर्सनली दिले व्हॉट्सअपची व्यवस्था असताना तुम्ही व्हॉट्सअपला काय बसतं म्हणजे गाव आहे का? तुम्ही घरपट्टीला जसे घरोघर जाता, तुम्ही जसे घरपट्टीला नळपट्टीला घरोघर जाता तसं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ठीक आहे तुम्ही या ग्रामसभेला पुढच्या ग्रामसभेला प्रत्येकापर्यंत पोहोचवा ना. हे बघा ऐकून घ्या. ग्रामसभेला आतापर्यंत उपस्थिती का होत नाही? प्रत्येक ग्रामसभेचं हे पहा तर खरोखर जागृती होत नाही, नोटिसा पोहोचत नाही, वेळेत पोहोचत नाही, जिथं दौंडीचा कार्यक्रम होत नाही कोणालाही दौंडी ऐकू आली असं कोणताही माणूस सांगणार नाही. हे होत आहे ते फक्त ठीक आहे 1-2 दिवस व्हॉट्सअपला टाकत असेल. याच्यात सुधारणा केली पाहिजे त्यांनी हे आपण आज सांगू शकतो. पण ग्रामसभेला उपस्थिती होत नाही याची काहीतरी त्रुटीत्मक कारण आहे. काही कारण आहे मामा 1 मिनिट. मामा तुम्ही एक चांगले कायद्याचे अभ्यासू आहे. मला तुम्ही माझ्या विषयात खोडा घातला, मी तुमच्यावर आरोप करतो. यांनी नियमाने दौंडी द्यायला पाहिजे. यांनी दिली नाही. हे म्हणता अजेंडा कुठे ठेवला? जिथं गर्दी तिथं. आता मला सांगा गर्दीच्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काय माहित होणार? साधारणचा अजेंडा यापूर्वीचा रूल असा होता ग्रामपंचायतीचा. 1 मिनिट. आता ते म्हणतात दौंडी दिली. ताई यांचं ग्रामसेवकाचं म्हणणं आहे का गावात दौंडी दिली म्हणे. म्हणजे लोक खोटं बोलताय का तुम्ही खोटं बोलताय? आता कसं ठरवायचे? हा
तुम्ही ठरवा म्हणजे कसं काय? तुमचा शिपाई म्हणतोय की दौंडी दिली नाही मी तुम्ही तो म्हणतोय की तो म्हणतो दौंडी दिली नाही. लाईव्ह आहे माझ्याकडे भाऊसाहेब ज्ञानेश्वर भाऊ, तुम्ही माझ्याकडे लाईव्ह, आपण रिटर्न पण जाऊ शकतो. तुम्ही नाही बोलले 5 तारखेच्या तुम्ही नाही बोलले याच्या नाही दिली. खूप ग्रामसभा आहे. ग्रामसभा खूपच ग्रामसभा राहते का बाबा? ऐका मामा तुमच्यावर जे गुन्हे झाले त्याचे पुरावे नाही, पुरावे आहे का नाही? सगळे पुरावे आहे. अहो तुमच्यावर आले खरे पुरावे आहे का नाही? आहे ना. बिगर पुराव्याचे तुमचे गुन्हे दाखल झाले. आहे ना पुरावे, मग ते पुरावे होते ना शेत त्यांचे पुरावे. आडवत का सरळ बोला, मी लाईव्ह चालू आहे माझा. नाही तर बोलणार नाही मी तुमच्याशी. आलं लक्षात? सरळ सरळ बोलायचं माझ्या लाईव्ह मध्ये. 2 मिनिटं ऐका, मला बोलते ना आता. आमचं काय बोलणं झालं, साहेब काय बोलले, स्वतः आपण दोघं मनमाडला जाऊ. मी एवढी परिस्थिती पाहिल्याच्या नंतर मी 100% पॉझिटिव्ह आहे. नाही तरी पण मला साहेबांवर विश्वास नाही. 1 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट डिलीट कर. अहो नाही ऐकून घ्या समाधान भाऊ, या गोष्टीत ऐकून घ्या. मला कोणावर विश्वास राहिलेला नाही. साहेबांनी ही गोष्ट तुम्हाला सांगितली, पब्लिक साहेबांवर सांगायला काय अडचण आहे? आज जर फेसबुक डिलीट केला, उद्या हे तुमच्यावर खोटं कागद हातात घेतलं तो पण डिलीट नाही. उद्या की तोच परिस्थिती राहणार. नाही, मी डिलीट नाही करत. माझ्या फेसबुकचा लाईव्ह डिलीट होत नाही, भले मला तडीपार झालं चालेल तुमच्या अगोदर. साहेब येऊ राहिले ते तिथं काय आपल्याविषयी बोलताना त्याच्यानंतर डिलीटचा विषय येतो. म्हणजे आपण डिलीट करायचा विषय नंतरच आहे. ते काय बोलले, पण केलं समाधान भाऊ, तुम्ही तुमचं निवारण केलं. आज 70 वर्षानंतर या लोकांना हिनवणूक केली जाते, यांना ग्रामपंचायत मध्ये नाही तो गुन्हा पण आम्हाला दाखल झाला. तुम्ही तुमचं नाही, आम्हाला आमच्या जनतेचं ग्रामसभा का बाहेर? एक मिनिट ऐका. एक मिनिट आपण ऐका. ग्रामसेवक यांच्याशी माझी आता चर्चा झाली. ग्रामसेवकांना विचारलं आजची जी ग्रामसभा होती ही ग्रामसभा कशी? त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस ग्रामसभेला लोक उपस्थित राहिले नाही, त्याच्यामुळे ती सभा तहकूब करण्यात आली आणि तहकूब झालेली ग्रामसभा आज आयोजित केलेली आहे. बरोबर आहे. आता ती आयोजित केलेली सभा सकाळी ग्रामसभेला माणसं उपस्थित झाले नाही, मात्र त्यांनी सांगितलं मी दिवसभर कधी सभा दाखवू शकतो. तर आता ग्रामसभेमध्ये तुम्ही सगळे सहभागी होऊन आणि काय निर्णय पारित होतो तो करणार का? ग्रामसभा घ्यायची का? भाऊसाहेब एवढे लोक उपस्थित आहे. 1 मिनिट ग्रामसेवक पाटील साहेब, आपल्याला एक विनंती आहे. त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आज ठराव घ्या, प्रश्न मांडा, ठराव आमच्या उपस्थितीत आता सुरू करण्यात यावी आणि लगेच मत आहे. दिवसभरात तुम्ही घेतली पाहिजे. त्या लोकांच्या याच्यात ही जी ग्रामसभा आहे ही तुम्ही आयोजित केलेली ग्रामसभा पार पाडावी असे हे जनतेचं मत आहे. पाडणार का? हा घ्या बाहेर, अध्यक्ष बसवा बाहेर, घ्या ग्रामसभा ओपनला. चला 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 ग्रामसभा पार पाड. चला बसा खाली, बसा सगळ्यांनी बसा खाली. सहभागी व्हायचं आहे. चला चला इकडे हो, सगळ्यांनी शिस्तीत बसा. नाही गेटच्या आतमध्ये या. हो आतमध्ये बसायचं. आतमध्ये इथं आतमध्ये बसायचंय. या नाही इथे होईल ग्रामसभा इथे होईल आणि लाईनशीर बसा, शिस्त पाळा. महिलांनी त्या बाजूला बसा, पुरुषांनी या बाजूला बसा. मी काय म्हणतोय, व्यवस्थित शिस्तेमध्ये रांगेमध्ये बसायचंय. प्लीज सगळ्यांनी लाईन मध्ये बसा. काय अडचण नाही, आपली रीतसर ग्रामसभा होणार आहे, काही विषय नाही. आरके मामा विषय असा आहे का तुमच्या या लढ्यामुळे जे 70 वर्षापासून पीडित आहे त्यांना आज जागा मिळाली. जसं तुम्ही 14 आपलं बाबासाहेबांच्या काळात 14 तळ उघडलं, तसं तुम्ही आज त्यांच्यासाठी दरवाजा उघडला. लोक मला दसरथ मांजा म्हणून राहिले. हा असा विषय. जब तक तोडेंगे शिपाई कोण आहे तुमच्या ग्रामपंचायत? शिपाई कोण आहे ताई?
ताई 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 असं नाही, अध्यक्षांनी खुर्चीवर बसायचंय, खुर्ची मागोशी पाहायला सांगा. एवढं पण आम्ही अपमान नाही करणार तुमच्या पदाचा. आम्ही ताई तुम्ही हे बघा खूप उच्चस्थानी, तुम्ही ऐका संसद, ताई ऐकून घ्या, ताई ऐकून घ्या, ताई तुम्ही ऐका, हे गावची संसद आहे. तुम्ही पंतप्रधान ऐकून घ्या, पंतप्रधानांनी जर असं जर केलं तर योग्य देशाला न्याय कसा मिळेल? आम्हाला तुमच्यावर रोष नाही ताई, तुम्ही नाही, तुम्ही वैयक्तिक नाही, तुम्ही सरपंच, आमचा सरपंच पदाशी भांडण आहे, तुमच्याशी वैयक्तिक नाही. तुम्ही सरपंच आहात, तुम्ही न्याय द्या. ही पब्लिक 3 तास बाहेर बसली, तुमचं नात्याने येणं होतं, तुम्ही मध्ये या बसा. तुम्ही आले का आमच्या लाईव्ह मध्ये कुठे? ठीक आहे, असेल विषय होईल आता, जो असेल तो विषय होईल आता. ज्यांना ग्रामसभेमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी ग्रामपंचायतच्या आतमध्ये येऊन बसायचं. हो, ज्यांना आतमध्ये यायचं त्यांनी आतमध्ये या. त्यांचाच ठराव मंजूर, त्यांच्याच बोटवर किंवा काय असेल त्यांचाच विचार केला जाईल. गेटच्या बाहेर आहे त्यांचा विचार केला जाणार नाही. आतमध्ये या. ज्यांना ग्रामसभेत यायचं, जे आतमध्ये गेटच्या, त्यांचाच विचार केला जाईल. हा, बोलू आपण, सगळा न्याय मिळेल तुम्हाला, काय अडचण नाही. आणि तुमची पण एक चुकी आहे, प्रत्येक ग्रामसभेला हजर राहायला पाहिजे, हजरच राहायचं. पण जे पण ठराव ग्रामसेवकांना सांगायचं, जो पण ठराव होईल तो इथे फलकावर लावला गेला पाहिजे. तुमच्या ज्या प्रोसिडिंग सह्या अगोदर करायचं नाही, सह्या अगोदर करायचं नाही, अगोदर लिहायला. ग्रामसभा सुरू होते आधी सगळे जणांच्या सह्या घेतल्या जात्या आणि नंतर काय ठरावावर काय चर्चा होती, नंतर ते होणार नाही इथून पुढे. यांनी आधी मागच्या कधी होती आम्हाला माहितही नाही राहत. त्या दिवशी आम्ही आलो, कोणाचाच पत्ता नाही इकडं. चाल, मी आता परत एक ग्रामसभेचा, आता हा लाईव्ह मी पहिला कट करतोय आणि परत मी लाईव्ह येतोय का दुसरा आपला ग्रामसभेचा व्हिडिओ घेण्यासाठी. वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो.